नमस्ते मंडळी, मी सुभाष बडे. शाबास गुरुजीद्वारा आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आपण आज शेवटच्या दिवशी जी मी चर्चा करणार होतो, मी आज असं ठरवलं की शेवटच्या दिवसाची चर्चा आपण आजच करून घेऊया. म्हणजे काय होईल की तुमच्याशी इंटरॅक्शन झाल्यानंतर काही गोष्टी अजून आपल्याला बदल करायला किंवा काही गोष्टी ज्या माझ्याकडून तुमच्या डोक्यात सुटलेल्या आहेत, पण माझ्या डोक्यातून त्या कदाचित विसरलेल्या असतील, असा जो गॅप आहे तो भरून काढता येणं शक्य होईल आणि तुम्हाला अधिक कस्टमाइज जे काही नॉलेज आहे ते मिळेल. तुम्हाला एकदम फिट होणारं नॉलेज मिळेल. याच्यासाठी आपण आजच जी उद्या शेवटी चर्चा होणार होती, कारण की उद्या चर्चेच्या शेवटी काही एखादा भाग आपल्याला घेण्याचा कुठेतरी वेळ मिळाला पाहिजे, तर तो उद्याचा वेळ आपल्याकडे शिल्लक असेल. फिरमोरा राहिलेला तो तसाही आपण पूर्ण करणारच आहोत, आज काही आणि उद्या काही चर्चा संपल्यावर. ओके, किंवा उद्या पण तो पूर्ण होऊ शकतो, परंतु चर्चा होणं फार महत्त्वाची गरज आहे. कारण की आपण आता एडिटिंगच्या शेवटच्या भागात आहोत. एडिटिंगचा एक भाग तर आपण कंप्लीटही केला आहे. आणखी एक भाग जर आपण म्हणजे आणखी 1-1.5 तास जर का त्याच्यावर सेशन घेतला, तर बऱ्यापैकी हे पूर्ण होऊनच जाईल. ओके, तर आता जे कोणी इथे आहेत, तर त्यांनी तुम्ही समजा आता असं ठरवायचं आहे की मी तुम्हाला एक व्हिडिओ स्क्रिप्ट प्रोव्हाइड केली होती सॅम्पल म्हणून इंट्रोची, आणि त्याच्या अगोदर आपल्याला व्हिडिओचं लागणारं मटेरियलचे काय स्टेप्स असतील तर त्या मी लिहून पाठवल्या होत्या. तर ह्या सगळ्यांना गृहीत धरून आता तुम्ही असं इमॅजिन करायचं आहे की तुम्हाला स्वतःला व्हिडिओ बनवायचा आहे. आता व्हिडिओ एडिटिंग पार्ट अर्धा झाला, अर्धा राहिला आहे, म्हणजे तो झाल्यातच जमा आहे असं समजून चला. तर आता बरोबर आपण अगदी शेवटच्या स्टेपला येऊन पोहोचलो आहे आणि व्हिडिओ एडिटिंग समजा तुम्हाला आता यायला लागले असं गृहीत धरायचं आहे. आणि तुम्हाला जर का उद्या राज्यस्तरीयचा व्हिडिओ बनवायचा आहे, तर तुम्ही इमॅजिन स्वतःला करा की बनवायचा असेल तर मी काय काय स्टेप उचलणार आहे आणि त्याच्यात मला कुठे अडचण वाटते जर का मी उद्या बनवायचं ठरवलं तर. तर ठरवायला आधी मनात तशी कल्पना करा की मी ठरवलं आता मला बसायचं, या पुढच्या 5 मिनिटात मला आता व्हिडिओ तयार करायला सुरू करायचे. असा जेव्हा तुम्ही विचार कराल, तेव्हा तुम्हाला कळेल की मला अजून याच्यात कन्फ्युजन आहे, त्याच्यात कन्फ्युजन आहे, किंवा ह्याच्यात कसं करू, त्याच्यात कसं करू. जे काही तुमच्या मनात प्रश्न त्यावेळेला उभं राहतील, त्याचे उत्तर आता आपण पहिले घेऊया. कारण की तिथून पुढे मला जे उरलेलं सेशन असेल त्याप्रमाणे अजून कस्टमाइज करणं सोपं होईल आणि तुम्हालाही त्या प्रश्नाची उत्तर मिळाल्यामुळे तुमच्या मनातले जे काही काही समजा शंका राहिलेल्या असतील किंवा रस्ता दुसर दिसत असेल तर तो एकदम क्लिअर होईल. ठीक, चला तर तुम्ही स्वतःहून माईक चालू करू शकताय. मी अजून माईक अनम्यूट कोणाचेच केलेले नाहीत, तर तुम्ही स्वतःहून माईक सुरू करा आणि असं इमॅजिन करूनच तुम्ही बोलायचं की आता पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला आता व्हिडिओ बनवायला सुरुवातच करायची आहे. तर आत्ता करायची असल्यावर तुमच्यासमोर काय अडथळा उभा दिसतोय किंवा काय नेमकं तुमच्या मनात प्रश्न येतोय, तर तो प्रश्न तुम्ही विचारायचा आहे. ओके, माईक सुरू करून विचारा. आता हे प्रश्न तुम्हाला चॅटिंगमध्ये टाकणं तेवढंसं शक्य नाही होणार, कारण की थोडेसे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असतील, त्याच्यामुळे तुम्हाला विचारायचे बोलून. तुम्ही 5 मिनिटानंतर आता व्हिडिओ बनवायला सुरू करत आहात राज्यस्तरीयच्या व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी. आता तुमच्याकडे नेमकं तुमच्या डोक्यात काय काय प्रश्न उभे राहत आहेत, तेच प्रश्न विचारायचे. तर मी विचारू? हो, विचारा ना. व्हाईट बोर्ड तुम्ही व्हाईट बोर्ड जो शिकवला ना, हम्म. त्यावर मी सर्कल घेणार आहे आणि सर्कलचे म्हणजे आर्क, मायनर आर्क, मेजर आर्क वगैरे असं घेणार आहे. तर मी समजा प्रत्येक पेजेसवर असे प्रत्येकाचा एक एक फोटो काढून ठेवलाय. पण मग स्क्रीन पण आपण चालू करायचं आणि रेकॉर्ड करायचं का? मग एक एक पेज दाखवायचं का? मग त्याच्यात रेकॉर्डिंग कसं करायचं ते नाही समजलं. ओके, रेकॉर्डिंग कसं करायचं ते नाही. आता तुम्ही जेव्हा व्हाईट व्हाईट बोर्डवरती जे काही समजा तुम्ही कॉन्टेंट तयार केला असेल, तर तुम्ही जसं तुम्हाला समजा आता तुमच्यासमोर मुलं असतील तर ते कसं एक्सप्लेन केलं असतं तसंच इथे करायचं आहे स्क्रीनवर. फक्त त्यावेळेला रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर चालू राहील, बस फरक एवढा आहे. हा म्हणजे स्क्रीन पलचं आपलं चालू राहील हो, ना. स्क्रीन पलचं असेल किंवा फिल्मोरामधला रेकॉर्डिंगचा सॉफ्टवेअर असेल, दोन्हीपैकी कुठलाही एक. आणि ॲनोटेशन वगैरे जे तुम्हाला करायचे आहेत, तर ते मी ॲनोटेशन टूल जो शिकवला आहे सध्या, तोही लगेच या स्पर्धेच्या निमित्ताने तरी लगेच त्या व्हिडिओत नका वापरू. तुम्ही प्रॅक्टिस साईड बाय साईड चालूच ठेवा. रेग्युलर व्हिडिओ बनवताना तुम्हाला त्याचा जरूर उपयोग होईलच, कारण की अजून प्रॅक्टिस नाही. जेव्हा तुमची खूपच चांगली प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्ही तर कुठेही त्याला वापराच,
पण आता राज्यस्तरीयचा व्हिडिओ म्हणजे थोडीशी त्याच्यात अधिक गुणवत्ता आपल्याला द्यायची आहे आणि आपण सगळेच टूल नवीन शिकलो आहेत. त्यामुळे तो टूल तुम्हाला तेवढासा परफेक्ट वापरता नाही येणार लगेच व्हिडिओच्यासाठी. म्हणून तुम्ही तो टूल व्हिडिओसाठी म्हणजे स्पर्धेतल्या व्हिडिओसाठीच्या रेकॉर्डिंगमध्ये वापरू नका, एवढं मला म्हणायचं आहे. तर बाकीचं जे काही तुम्हाला स्क्रीनवर जसं समजून सांगायचं आहे, तुमची जी स्टाईल आहे, जी पद्धत आहे त्याप्रमाणेच करा आणि त्यावेळेस स्क्रीन रेकॉर्डर सॉफ्टवेअर ऑन ठेवा. आणि मग बाकी त्यातला अनवॉन्टेड पार्ट वगैरे ते सगळं आपण एडिटिंगमध्ये काढून टाकू शकतो, की समजा कुठेतरी शब्द चुकलेला आहे, कुठेतरी काहीतरी समजा काही जे काही रॉंग झाले तुमच्याकडून, तर ते कसं काढायचं, तर ते आपण व्हिडिओ एडिटिंगमध्ये शिकणारच आहोत. काही भाग झाला आहे, अजून काही राहिला आहे त्याच्यात, आपण ते पूर्ण करू शकतो. तर त्या प्रकारे आपल्याला मटेरियल सगळं आधी तयार ठेवायचं आहे आणि मग रेकॉर्डिंग सुरू करून त्यावेळेस रेकॉर्डिंगच्या वेळेला आपण जे काय बोलायचे ते बोलत राहायचे. फक्त काळजी एवढी घ्यायची की तुम्ही जेव्हा बोलता आणि बोलत असताना समजा तुम्ही कुठेतरी चुकलायत आणि तुमच्या लक्षात आलं की माझं एक शब्द चुकलाय, तर त्या शब्दानंतर चुकल्यानंतर तुम्ही पॉज घ्या. साधारण एक 5-10 सेकंदाचा पॉज घ्या आणि पुन्हा ते वाक्य रिपीट बोला. म्हणजे त्याने काय होईल, कटिंग करायला सोपं जातं. व्हिडिओ एडिटिंगमध्ये जे चुकलेला भाग आहे तिथे तुम्ही थोडासा पॉज घेतला ना, तर त्यामुळे तो भाग कटिंग करणं अतिशय सोपं होतं. तर त्यामुळे चुकलेल्या शब्दांना दुरुस्ती लगेच तिथे थोडा पॉज देऊन लगेच पुढे दुरुस्ती करून आपण ते बोलायचे. त्यामुळे व्हिडिओ एडिटिंग एकदम चांगली होईल आणि अनवॉन्टेड जे चुकीचे शब्द ते लगेच काढून तो व्हिडिओ चांगला दिसेल. आणि दुसरा एक प्रश्न विचारायचा होता सर, राज्यस्तरीयसाठी नाही, मी माझं एक दुसरं एक आता उद्या माझा स्टॉल लावलाय मी गोरेगावला, हम्म. तर त्यासाठी पण मी व्हिडिओ केलेले आहे. हम्म. तर त्याचा ना चेहरा एवढा काही चांगला नाही आला, तर चेहऱ्यावर आपल्याला इफेक्ट देता येतील का फिल्मोरा मधून, की ते आहे तसेच व्हिडिओ टाकावे लागतील मला? चेहऱ्यावर फार काही सुंदरता आणता येणार नाही, कारण की त्यावेळेस तुमचा कॅमेरा, लाईट इफेक्ट त्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या ते चांगल्या आहे असायला तसेच. लागतात. हा, आणि त्या जर चांगल्या नसतील म्हणजे काय की रॉ व्हिडिओच खराब आहे, तर हा. जे प्रोडक्शन निघणार आहे ते थोड्याफार प्रमाणात इम्प्रूव्ह करता येते, पण फार नाही. तर त्यामुळे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे की रॉ प्रोडक्शनच आपलं चांगल्या क्वालिटीचं असावं. त्या व्हिडिओची स्क्रीन रेकॉर्डिंगच्या व्हिडिओची सुद्धा क्वालिटी चांगली असावी. आपण चेहरा दाखवणार असेल तर चेहऱ्यावरती व्यवस्थित लाईट इफेक्ट असावा, एकीकडून अंधार एकीकडून सावली, किंवा कुठे काही म्हणजे चमकतंय असं चेहऱ्यावरती काही, तर असं काही होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. तर तेवढं जर केलं तर मग व्यवस्थित होऊ शकतं. नाही सर, मी उलट स्टुडिओ मधून केलाय तो, पण त्याने पण खूप असं ते नाही एवढं चांगलं व्यवस्थित केलं. ठीक आहे, आता ते आहे तसंच टाकून देते मग मी. ठीक आहे तसं टाकून द्या. ओके, आणखी कोणाला तुम्हाला 5 मिनिटानंतर आता राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मितीसाठी व्हिडिओ बनवायला बसायचं आहे असं तुम्ही स्वतःहून विचार करा खरोखर, आणि त्यावेळेस तुमच्या मनात काय प्रश्न उभा राहतात तेच विचारा. आता तुम्ही 9 दिवसही शिकूनच घेतलेला आहे, अजून एक टॉपिक आहेच माझ्याकडे राहिलेला अर्धवट शिकवायचा. पण तुमचे प्रश्न जेव्हा माझ्याकडे येतील, मला समजेल की ह्या ह्या प्रश्नावर आता राहिलेल्या जे काही टॉपिक आहे त्याच्यात आपल्याला याच्यावर जोर दिला पाहिजे. आणि जर तुमच्या मनात एकही प्रश्न येत नसेल तर याचा अर्थ काहीतरी मिसमॅच आहे. तुम्ही कुठेतरी व्हिडिओ स्पर्धेत अजूनही अलाइन झालेले नाही आहात मनाने. जो प्रश्न तुमच्या मनात येतोय, आज मी समजा तुम्हाला म्हटलं की 5 मिनिटात आपल्याला लगेच व्हिडिओ तयार करायचा आहे आणि तो राज्यस्तरीय व्हिडिओसाठी निर्मितीसाठी स्पर्धेत पाठवायचा आहे, तर तुमच्या मनात काय प्रश्न येतो? हॅलो सर, बोला. माझ्याकडे ना 4थीचा वर्ग आहे हम्म. आणि समजा मला 4थीच्या वर्गातला परिसर अभ्यास भाग 1 आहे. हम्म. तर त्यामध्ये आहाराची पौष्टिकता हा विषय आहे ना भाग 1 मध्ये. हम्म. म्हणजे आता सरकारने जे भाग 1, भाग 2, भाग 3 असे 4 पुस्तकांचा संच काढलाय. हम्म. त्यातल्या भाग 2 मधलं मी बोलते. हम्म. तर मला आहाराची पौष्टिकता याच्यावर जर व्हिडिओ बनवायचा असेल, हम्म. तर मला म्हणजे आधी ते सगळे माहिती हे करून मग मी त्याच्यानंतर ऑडिओ करणार माझा, हम्म. आणि नंतर मग तो ऑडिओ त्याला मॅच होईल असं मी हे करेन. तर मग कसं हे करणार सर? हम्म. आता याच्यामध्ये बघा, मग त्यामध्ये तुम्ही जे हे सांगितलं ना, म्हणजे स्टोरी
स्टोरीचं सांगितलं ना, त्यातून ती चित्र घेतली हम्म. आहारा संबंधित, हम्म. आणि मी जर ती माहिती ऑडिओ रेकॉर्डिंग केलं आणि हम्म. ती माहिती त्याला मॅच केली, तर मग कसं होईल सर? हम्म. तर काय करायचंय, आता तुम्हाला दोन प्रकार आहेत व्हिडिओ बनवायचे. आता ज्यांचे मॅथमॅटिकल टॉपिक्स आहेत ते काय करतील, हा. व्हाईट बोर्डवरती रेकॉर्डिंग करतील, किंवा पुस्तकाची एखादी PDF घेऊन त्याच्यावरती बोलून ब्लँक पेजेस घेऊन अशा काही प्रकारचे रेकॉर्डिंग करू शकतील. आता तुमच्याकडे तुम्हाला दुसरा पर्याय आहे, व्हाईट बोर्ड तर तुम्हाला वापरणं गरजेचं नाही राहणार, तर तुम्हाला पर्याय असू शकतो डायरेक्टली सगळं मटेरियल गोळा करून ठेवणे आणि ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवणे. तर ह्या दोन गोष्टी पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये तो ऑडिओ टाकायचा आहे आणि ऑडिओनुसार टाईमलाईन ॲडजस्ट करत आपल्याला ते एलिमेंट जे पाहिजेत ते स्क्रीनवर आपण आणू शकतो. हा एक प्रकार आहे. दुसरा एक प्रकार आहे की तुम्ही जे एलिमेंट बनवले आहेत त्याच्याशी लागणारं जे मटेरियल बनवलं आहे आणि ऑडिओ बनवला आहे, तर याचा अगोदर एक तुम्हाला PPT पण तयार करून ठेवू शकता. दुसरा एक मार्ग, तर PPT समजा तुम्ही तयार केली, PPT फुल स्क्रीनमध्ये ज्याला म्हणतात स्लाईड शो, तशी तुम्ही स्लाईड शोमध्ये ओपन केली आणि त्यावेळेस प्रेझेंटेशन तुम्ही एक एक क्लिक दाबत तसं तुम्ही जर का बोलत गेलात तर तुमचा व्हॉइस ओव्हर पण होईल आणि व्हिडिओ पण, एक कच्चा व्हिडिओ रेकॉर्ड पण होईल आणि मग तो एडिटिंगमध्ये घेऊन त्याच्यावर विविध मग आणखी एक्स्ट्रा इफेक्ट टाकून व्हिडिओ आकर्षक बनवला जाईल. तर हे दोन तर प्रकार आहेत. एडिटिंग मध्ये म्हणजे फिल्मोरामध्ये घेऊन करायचंय ना? हो, फिल्मोरामध्ये घेऊन. अच्छा. म्हणजे आधी मी PPT वर हे केलं, आणि PPTचं स्लाइड शो म्हणजे करायचंय आधीच, म्हणजे आधीच व्हिडिओ बनवून ठेवायचंय, की फिल्मोरामध्ये PPT घेऊन मग व्हिडिओ बनवायचंय? मला दोन ते समजलं नाहीये दोन सर. प्रकार सांगितले मी. एक PPT वाला प्रकार सांगितला ज्याच्यामध्ये तुम्ही PPT आधी बनवली, स्लाइड शो केला आणि शो केल्यावर फुल स्क्रीनमध्ये ती PPT काय होते, कम्प्युटरमध्ये दिसते आणि त्यावेळेस तुम्ही काय करणार, एका स्लाइडला पुढे जाण्यासाठी ॲरो दाबून पुढे पुढे जाणार. तर तशा बरोबर. वेळेस तुम्ही त्याला जे काही स्क्रीनवर दिसते त्यानुसार एक्सप्लेनेशन देणार आणि तुमच्या हा, बरोबर. एक्सप्लेनेशननुसार त्याचा रेकॉर्डिंग सुरू असल्यामुळे आवाज आणि ते स्क्रीनवर जे दिसते त्या दोघांचा मिळून एक स्क्रीन रेकॉर्डिंग व्हिडिओ तयार होईल. अच्छा. आणि मग ते पण मग स्क्रीनपल मध्ये जाऊन ते रेकॉर्ड करायचं की कसं करायचं? हे बघा, स्क्रीन मध्ये पण जाऊन करू शकता, फिल्मोराचा रेकॉर्डर वापरून करू शकता, किंवा अच्छा. पीपीटीत सुद्धा हा एक हा. रेकॉर्डिंगचा ऑप्शन आहे, त्याच्यातूनही करू शकता. तर ओके ओके. तुमच्याकडे 2-3 ऑप्शन अवेलेबल आहेत रेकॉर्ड करण्यासाठी. असं काही नाही की कंपल्सरी तुम्ही स्क्रीन पलच वापरा. स्क्रीन पल हा दोघांच्या कम्युनिकेशनसाठी कंपल्सरी वापरायला मी जरूर सांगितलंय, कारण की तुमच्याकडे काय नेमकं प्रॉब्लेम येतोय तो मला छोटा स्क्रीन रेकॉर्डेड व्हिडिओ मला शेअर करण्यासाठी लिंकद्वारे सोपं जावं, मलाही तो लिंकला क्लिक केलं की पटकन पाहता यावं, याच्यासाठी ओके. तो परफेक्ट टूल आहे. पण रेकॉर्डिंगसाठी तुम्हाला कंपल्शन त्याच्यासाठी मी केलंच नाही. रेकॉर्डिंगसाठी तुम्ही स्क्रीन पल वापरा किंवा फिल्मोरामधला रेकॉर्डर सॉफ्टवेअर वापरा किंवा PPTत जर बनवला असेल तर PPTतला पण वापरा. पण PPTतला सॉफ्टवेअर जो आहे रेकॉर्डर, तो फक्त PPTच रेकॉर्ड करू शकतो, इतर दुसरी स्क्रीन रेकॉर्ड करत नाही. PPTचं रेकॉर्डर चांगलं आहे की फिल्मोराचा रेकॉर्डर चांगला आहे, म्हणजे जर मी व्हॉइस ओव्हर दिला तर? मी तर म्हणेल फिल्मोराचा वापरा, ओके, ठीक आहे. कारण की PPTचा पण तेवढा तर तुम्हाला सराव नसेल, तर फिल्मोराचा थोडा त्याच्यापेक्षा बरा राहील. म्हणजे पण मग सर त्याला माईक लावावा लागतो का? म्हणजे आता हे लावावं लागतं, हेडफोन्स वगैरे लावावे लागतील का मला? हे बघा, तुमच्या डेस्कटॉपला जर का माईक जोडलेला नसेल तर हा. तुम्ही दुसरा एक पर्याय वापरू शकता. त्याच वेळेला तुमचा मोबाईल बाजूला ठेवा, त्याला हेडफोन अच्छा. लावा आणि त्याच्यात जो काही ऑडिओ रेकॉर्डर असतो तो सेम टायमिंगला सुरू करा. इकडे व्हिडिओ सुरू करा, इकडे ऑडिओचं बटन ऑन करा आणि ओके. बोलायला सुरू करा. तुमचं स्क्रीन रेकॉर्डिंग आणि तुमचं ऑडिओ रेकॉर्डिंग दोन वेगवेगळे होतील, एवढंच आहे. अच्छा. आणि जे दोन्ही वेगवेगळे झालेले जे आहे ते आपण फिल्मोरामध्ये दोन्ही एकत्र घेणार आणि त्याची लिप सेन्सिंग म्हणून एक टेक्नॉलॉजी आहे, तिच्याद्वारे ते परफेक्ट मॅच होऊन जातं. अच्छा, म्हणजे फोन मध्ये रेकॉर्डिंग करून मग तो हम्म. ऑडिओ क्लिप ती फिल्मोरामध्ये घेता येते? हो, अच्छा, ठीक पण आहे. त्याने थोडंसं काम वाढेल, थोडंसं टेक्निक जास्त वापरावं लागेल. पण त्यापेक्षा तुमच्याकडे एखादा जर का माईक असेल, कॉलर माईक, तर तो कॉलर माईक जर तुम्ही डायरेक्टली डेस्कटॉपला जोडला तर ह्या झंझटीतून पूर्ण मुक्तताच मिळते. ओके ओके, ठीक आहे, मी बघते मग तसं ठीक आहे. माईकचं. आणि कॉलर माईक किंवा हेडफोन ह्या दोन्हीपैकी एक कंपल्सरी तुम्हाला वापरायचं आहे, कारण की त्याच्याशिवाय आवाजाची क्वालिटी चांगली येणारच नाही. डायरेक्ट विदाऊट माईक, विदाऊट हेडफोन जर का तुम्ही रेकॉर्ड करणार असाल तर तो व्हिडिओ राज्यस्तरीयच्या लायक राहणार नाही.
त्याच्यामुळे तुम्हाला मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करणार असाल तर हेडफोनने, म्हणजे चांगला हेडफोन पाहिजे, तो पण असा जो रेल्वेत ते 50 रुपयाला 60 रुपयाला मिळतात हा तसले हा नाही. हा हा तर चांगल्या अच्छा क्वालिटीचा साधारण 250-300 ब्रँडेड कंपनीचा तुम्ही वापरू शकता. पण मी रिकमेंड करेल की तुम्ही डेस्कटॉपच्या ट्रेनिंगमध्ये आलात ना, तर एक हा म्हणजे ऑडिओसाठी मायक्रोफोनच घ्या, सॉरी ज्याला आपण म्हणूया कॉलर माईक घ्या. तर कॉलर कॉलर माईक माईक. साधारण 800 पासून, बऱ्यापैकी 800 पासून पुढे मिळतात. तसे तर मग 400-500ला पण मिळतील, पण ते न घेतलेले बरे. पण 800 पासून जर का समजा तुम्ही एखादा घेतला 800, 1000, 1200 अशा ॲव्हरेजचा, हा तर तो डेस्कटॉप आणि मोबाईल दोन्हींना चालणारा घ्या. जेणेकरून तुम्ही कधी मोबाईलला वापरा, कधी डेस्कटॉपला वापरा, तर दोन्ही मी ठिकाणी तो लागू घेतलाय एक पडेल. माईक सर सध्या, पण मला ते अजून ते त्याला हे करता येत नाही, इन्स्टॉल करता येत नाहीये. तर कोणाला तरी मग मदतीला घेऊन मला करावं लागेल ते. इन्स्टॉल वगैरे काही प्रोसेस नसते त्याला, डायरेक्टली लावलं की अच्छा ते ऑन होतो. फक्त आपल्याला रेकॉर्डिंग जो सॉफ्टवेअर आहे त्याच्यात ऑडिओ च्या ठिकाणी सेटिंगला जाऊन तो माईक मात्र सिलेक्ट करावा लागतो. कारण की डिफॉल्टमध्ये तो जर का सिलेक्ट झाला नसेल, तर तो डिफॉल्टमध्ये कॉम्प्युटरचाच काहीतरी माईक काहीतरी वेगळं असेल, तर त्याच्यातून आवाज घेतला जाईल. भले तुमचा माईक तिथे तुम्हाला जोडलेला, खाली तुम्ही जरी पिन लावलेली असली तरी देखील आवाज त्याच्यातून घेतला जाणार नाही. त्याच्यामुळे जो कोणता रेकॉर्डर तुम्ही वापरताय त्याला एक माईकची सेटिंग असते. त्या माईकच्या सेटिंगमध्ये जाऊन आपल्याला जो माईक हवा आहे तो तिथे सिलेक्ट करावा लागतो. ओके. बस तेवढीच सेटिंग आणि असते, दुसरं काय नसतं. सर मला एक म्हणायचं की प्रत्येक वेळेस आपला चेहराच दाखवणं काही गरजेचं नाहीये ना, नुसतं व्हॉइस ओव्हर दिला तरी चालू शकेल ना म्हणजे. बिलकुल बरोबर. तर तुम्ही नवीन असाल व्हिडिओ बनवण्यामध्ये, किंवा तुम्ही 20 व्हिडिओच्या आतच व्हिडिओ बनवले असतील, तर तुम्ही चेहरा न दाखवलेलाच बरा राहील. ज्यांची व्हिडिओ हा बनवण्याची ऑलरेडी त्यापेक्षा जास्त प्रॅक्टिस आहे, ते थोडे व्हिडिओला झटू शकतात. कारण की थोडं जास्त टेक्निक वापरावं लागतं व्हिडिओसाठी. प्रॉपर लाइटिंग इफेक्ट असावा लागतो, प्रॉपर कॅमेरा ओके. धरावा लागतो, हा कॅमेऱ्याची बरोबर. प्रॉपर सेटिंग करायला लागते. तर या सगळ्या गोष्टी परफेक्टली जमल्या तर त्या व्हिडिओ तुमच्या चेहऱ्यातली मजा येईल. नाहीतर ते ते मी मग ना खूप व्हिडिओ बेकार होईल. बनवलेत सर, पण ते काइन मास्टर वर बनवलेत सगळे. म्हणजे मोबाईल मध्येच बनवलेले आहेत. त्यामुळे मला तसं एवढी प्रॅक्टिस नाहीये म्हणजे चेहरा दाखवून व्हिडिओ बनवायची. हे बघा, तुम्ही मोबाईलमध्ये बनवला की डेस्कटॉपमध्ये बनवला, हे महत्त्वाचं हा नाही. महत्त्वाचं हे आहे की ओके. तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ यापूर्वी बनवून तुमच्या हातातून गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ एडिटिंगचा मात्र तुम्हाला अनुभव आहे. आता राहिला फक्त त्यातला एक भाग की तुमचा व्हिडिओ त्याच्यात ॲड करायचा आहे. तेवढेसे थोड्याशा टेक्निक तुम्हाला ॲक्सेप्ट किंवा नवीन शिकावे लागतील. ओके. बस ओके. तेवढंच आहे. पण शक्यतो ज्यांनी एवढा व्हिडिओचा सराव नाही, त्यांनी चेहरा न दाखवलेले व्हिडिओज परफेक्ट करावेत. कारण की आपण राज्यस्तरीयमध्ये सहभाग घेतोय. उगीच काहीतरी म्हणजे चेहरा व्यवस्थित नसेल तर ते खूप प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. लॅपटॉपला मायक्रोफोन असतो, परंतु तो इनबिल्टवाला वापरू नका. माईक तर फोनला पण असतो, तरी पण मी हेडफोन सांगितलाय. तो इनबिल्टवाला माईक लॅपटॉपचा किंवा मोबाईलचा रेकॉर्डिंगसाठी अजिबात वापरू नका. तो काही म्हणजे आवाज जो असतो ना, तो फारच लो क्वालिटी आवाज रेकॉर्ड केला जातो त्यातून. मी सर त्यांनी ना एक परिपत्रक मी ते वाचलं ना, तर त्यात त्यांनी दिलं की तुम्ही तुमच्या तज्ञ मार्गदर्शकांचं मत त्यात समाविष्ट करू शकता, किंवा सहाध्यायी शिक्षकांचं समाविष्ट करू शकता. तर मग असं घेतलं तर मग ते चालू शकेल ना? चालू शकेल, पण त्याची फार काही आवश्यकता नाही असं वाटत. कारण की आपण जे आपल्या विषयातले आपण जे विषय शिकवतोय त्याच्यावरच व्हिडिओ बनवत असू तर याची गरज नाही पडत आपल्याला. पण जर बाकी इतर समजा तुम्ही जे काही शासकीय ज्या वेगवेगळ्या पोर्टल्स आहेत, जसे सरळ पोर्टल, अमुक बरेच काही आहेत ना, MDM पोर्टल वगैरे हा असल्या हा काही हा याच्यावर बनवणार असाल तर मग ते जास्त गरजेचं राहतंय. ओके. पण त्यांनी ते विषय दिलेले आहेत ना सर परिपत्रकामध्ये, त्या विषयाला अनुसरूनच हे करायचंय हो, तर म्हणजे विषय दिलेले आहेतच ना, विषय दिलेले आहेत आणि स्टँडर्ड वाईज विषय सांगितलेत की कुठल्या विषयात तुम्हाला भाग घेता येईल. लॅपटॉपसाठी 800 वाला घ्यावा लागेल का त्याला वेगळा लागेल? लॅपटॉप आणि डेस्कटॉप आणि मोबाईल या तिन्हींसाठी एकच माईक चालू शकतो. पण माईक तसा घ्यावा घेताना. डेस्कटॉप आणि मोबाईलला चालणारा. डेस्कटॉप आणि लॅपटॉपमध्ये काहीही फरक नसतो, लक्षात घ्या. त्यामुळे वेगवेगळी नावं सांगायला म्हणजे तशी काही गरज नसते की मी तर डेस्कटॉप म्हणालो, मग तुम्हाला लॅपटॉपला काही वेगळं करावं लागेल का? तर असं नाही. डेस्कटॉप आणि लॅपटॉप दोन्ही आपण एकच धरून चालायचे. मी जेव्हा लॅपटॉप शब्द वापरला तोच डेस्कटॉपला लागू पडतोय. मी लॅपटॉप वापरला तर डेस्कटॉपलाही तोच लागू पडतोय. त्यामुळे काही फरक नाही. मोबाईल मात्र अँड्रॉइड असतो, डेस्कटॉप मात्र विंडोज असतो, लॅपटॉपही विंडोजच असतो. त्याच्यामुळे फरक कुठेच नसतो. प्लग जे दिलेले असतात ते पण सेमच दिलेले असतात डेस्कटॉपचे आणि
आपले लॅपटॉपची, त्याच्यामुळे फरक काहीच नसतो. ओके, कंपनी वगैरे सुचवा. तर तसं मी एक तुम्हाला माईक ऑलरेडी आपल्या इम्पॉर्टंट लिंक्समध्ये लिंक देऊन ठेवलेली आहे. तुम्हाला ज्यांना कोणाला परचेस करायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तर त्या लिंकला क्लिक करून तो जर माईक तुमच्या पसंतीचा असेल तर तो घ्या, अथवा तिथे गेल्यावर अजून तुम्हाला वेगळा पसंत पडला तर वेगळा घ्या. पण जस्ट एक तुम्हाला रेफरन्स म्हणून लिंक दिलेली आहे. ओके, आणि माईक जेवढा चांगला घ्याल तेवढं बेस्टच आहे. आणि वायरलेसवाला शक्यतो घेऊ नका. वायरलेसवाला पहिलं प्रथम प्राधान्य देऊ नका, वायरवाल्यालाच प्राधान्य द्या. कारण की वायरवाला जो माईक असतो ना तो जास्त टिकाऊ असतो, चार्जिंगची झंझट नसते आणि आवाज वायरलेसपेक्षा अधिक चांगला देतो. त्याच्यामुळे प्रथम प्राधान्य आपण वायरवाल्यांना द्या. आणि तुम्हाला जर का उभं राहून लेक्चर द्यायचं असेल आणि नेहमी नेहमी त्याचा उपयोग होणार असेल तरच वायरलेसच्या म्हणजे त्या ऑप्शनकडे तुम्ही जा, अन्यथा वायरलेस न वापरलेला बरा. सर मला आणखीन एक शंका आहे. तुम्ही त्या दिवशी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला त्या दिवशी की फिल्मोरामध्ये जे व्हिडिओ आहेत 3D चे, तर ते वापरले तर चालतील का? तर मागे मी तुमचं ना आणखीन एक ट्रेनिंग जॉईन केलेलं. तुम्ही असं फ्री ट्रेनिंग होतं ते, हे राज्यस्तरीयसाठी. म्हणजे ते 2 तासाचंच होतं फक्त. तर त्यात तुम्ही बरेच पिक्साबेल वगैरे असे दिलेले होते ऍप. तर त्यातले व्हिडिओ वापरले तर चालतील का, असं मला म्हणायचंय. म्हणजे हा, तर ते राज्यस्तरीयसाठी तसे व्हिडिओ वापरायचे नाहीत. अगदी रेअरली कुठेतरी एखादा वापरा, जो की ओळखायला येणार नाही किंवा अशा प्रकारचं स्टॉक फुटेज वगैरे वापरलेत. कारण की राज्यस्तरीय स्पर्धेच्या नियमात लिहिलेलं आहे की स्टॉक व्हिडिओ फुटेज वापरून बनवलेला व्हिडिओ ग्राह्य धरला जाणार नाही. त्याच्यामुळे संपूर्ण त्याच्यावर जर का तुम्ही डिपेंड राहिलात तर तो व्हिडिओ म्हणजे असल्या फुटेजवरून बनवला हे लक्षात येतं. त्यामुळे त्याच्यावर जास्त काही डिपेंड राहू नका. शक्य तेवढं आपलं मटेरियल टाकण्याचा प्रयत्न करा. आणि एखाद्या ठिकाणी बाबा आपल्याला ते मटेरियल तयार होणं शक्य नाही, तर अशा ठिकाणी त्यातून तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुम्ही त्या म्हणजे रेडीमेड स्टॉक व्हिडिओज फुटेजला 10% प्राधान्य द्या, सगळ्या मीडिया जेवढे आपण वापरणार आहोत त्याच्यापैकी. नाहीतर तुम्ही म्हणजे काय, मग सर जास्त करून मग पीपीटी वरच आपल्याला जोर द्यावा लागेल का? म्हणजे असंही नाही पीपीटी काही, द्वारे असंही नाही काही. जे तुम्ही पीपीटीच करताना सेम तुम्ही फिल्मोरामध्ये करू शकता. याचा अर्थ की पीपीटी बनवूच नका असंही नाही, आणि याचा अर्थ असाही नाही की तुम्ही पीपीटी बनवल्याशिवाय व्हिडिओज बनवू शकणार नाहीत. जे तुम्ही पीपीटीज ॲनिमेशन करता, जे तुम्ही टेक्स्ट आणि मीडियाज ॲड करतात, ते सेम आपल्याला डायरेक्टली फिल्मोरामध्येही करता येतं. पण एडिटिंगची प्रॅक्टिस पाहिजे तुमची, तेव्हा होईल. जर तुम्हाला वाटत असेल की माझी पीपीटीवर प्रॅक्टिस चांगली आहे तर तुम्ही पीपीटीत करा. तुम्हाला वाटते की मला पीपीटीतही प्रॅक्टिस नाही तर मग तुम्ही डायरेक्टली फिल्मोरातही करू शकता. आता आणि जर ट्युटोरियल सर व्हिडिओ, तुम्हा एक मिनिट, ट्युटोरियल व्हिडिओ बघा. इतर लोकांचे ट्युटोरियल व्हिडिओ जर का तुम्ही बघितले तर ते पीपीटीवर नसतात प्रत्येक जणाचे व्हिडिओ. बाकीचे अच्छा, जे समजा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात त्याला कुठे पीपीटी असते, ते डायरेक्ट फिल्मोरामध्येच तसे ॲनिमेशन आणि तशी एडिटिंग केलेली असते. हॅलो जर का सायन्स आपल्याला व्हिडिओ करायचा आहे तर तुम्ही ज्या पिक्झाबे आणि अनस्प्लॅशच्या ज्या वेबसाईट दिल्या ना त्यातले फ्री वाले घेतले तरी ते पण नाही चालणार? समजा सेल स्ट्रक्चर मला घ्यायचा आहे तर असं आपण चालेल का तो त्याचा पिक्झाबे वरचा वगैरे हा, मी सेलचा तेच फोटो की सांगितलं. नाही? जे आपल्याकडून स्टॉक मटेरियल्स म्हणजे जे आपल्याकडून एखादा एलिमेंट, जसं की तुम्ही आता म्हणालात तसा एखादा एलिमेंट समजा तुम्हाला वाटतं किंवा मी जेवढे सॉफ्टवेअर शिकवले त्यापैकी कुठेच तयार करणं शक्य नाही, तर तसलाच एलिमेंट तुम्ही घ्यायचा आहे फ्रीवाल्यातून. ते फ्री वाला चालू शकतो ना हो, घेतला तर? चालू शकतो. पण मला पुन्हा तेच सांगायचं आहे की पूर्ण त्याच्यावर विसंबून राहू नका. की समजा तुमचा व्हिडिओ आहे ना, 100% मटेरियल तुम्ही त्यातलं उचलून वापरलंय. पण सर आता मला एक सांगा, आता जर आपण व्हिडिओ बनवणार आता तर आपण जी चित्र आहे ती इम्पोर्टच करणार ना गॅलरीतून, म्हणजे याच्यावरून गुगल वरून. हे मग बघा, चित्र तयार हा करण्यासाठी त्याच्यात जे एलिमेंट आपल्याला मध्ये लागणार आहे ते तयार करण्यासाठी तुम्हाला स्टोरी बोर्ड नावाचा जो सॉफ्टवेअर शिकवला आहे त्याच्यात तुमच्याला व्हिडिओमध्ये जे सपोर्टिव्ह मटेरियल हवं आहे ते तुम्ही तयार करूच शकता. त्याच्यात भरपूर सारे एलिमेंट्स आहेत आणि ते तुम्हाला नाही नाही, ते म्हणजे तेच आपण घेणार ना, मग ते चालू शकतात ना सर, असं म्हणते मी. आता स्टोरी बोर्ड मधले का चालू शकतात, कारण स्टोरी बोर्ड मधले जे एलिमेंट्स आहेत ते प्रत्येक एलिमेंट हा सेपरेट आहे आणि त्याला आपण कलर आहे हे ते बऱ्याच गोष्टी आपल्याला तशा चेंज करता येतात आणि ते आपले ओके स्वतःचे ओके बनतात. आणि व्हिडिओ फुटेजमधून आणि गुगलवरून जे घेतलेले इमेजेस आहेत त्या तुम्ही कोणीतरी तयार केलेल्या जशाच तशा वापरत असता.
अच्छा, हा फरक आहे म्हणजे मला तेच मोठा कळत फरक आहे, नव्हतं. मोठा हा. फरक आहे. हाच फरक म्हणजे खूप मोठा फरक. तर स्टोरी ओके ओके. बोर्डमध्ये आपण त्यासाठी तो सॉफ्टवेअर खास आपण शिकवला आहे, की तुमचं मटेरियल तुम्हाला तयार करायला मॅक्सिमम तिथे चान्स आहे किंवा तिथे संधी आहे किंवा तिथे तेवढे आपल्याला अपॉर्च्युनिटीज आहेत, की ज्याच्यामुळे आपण आपलं मटेरियल तिथे क्रिएट करूच शकतो. बॅकग्राऊंडला लागणारे पाहिजे तसले सीन तुम्ही क्रिएट करू शकता आणि सोबतच तुम्ही ते मध्ये लागणारे जे एलिमेंट्स आहेत, म्हणजे समजा स्कूलच्या रिलेटेड, टॉपिकच्या रिलेटेड सगळं तिथे मटेरियल सुट्टं भेटतंय आणि त्याला देखील तुम्ही चेंज करू शकता. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये एकदम परफेक्ट पाहिजे तसं करू शकता. त्याचा कलर कॉम्बिनेशन तसं बनवू शकता, त्याचं फ्लिप बनवू शकता. जसं ज्या गोष्टी तुम्हाला तिथे करता येणं म्हणजे शक्य आहे ते करू शकता. तसं तर PPTमध्ये पण हे सगळं मटेरियल तयार करता येतं. पण PPTमध्ये प्रचंड वेळ जाईल. तेवढं तसं जर करायचं म्हटलं तर. त्यापेक्षा अच्छा. स्टोरी बोर्ड हा खूप सोपा आहे. नुसतं घेतलं, क्लिक केलं आणि त्याला काही ऑप्शन्स आहेत क्लिक करायला पटापट ते लगेच चेंज होतात आणि आपलं काम एकदम परफेक्ट होऊन जातं अगदी थोड्याशा नॉलेजमध्ये. पण PPTत एवढं सोपं नाही. PPTमध्ये आपल्याला कस्टमायझेशन भरपूर करता येतील याच्यापेक्षाही जास्त. पण माहिती आहे तुम्हाला की वेळ मात्र आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, जो फार जास्त लागणार आहे आणि याच्याही पेक्षा अधिक तिकडे PPT वापरण्याचं मास्टरी तुमच्याकडे लागेल. तर याचा अर्थ असा आहे की तिकडे तेवढी मास्टरी तुम्ही मिळवलेली असेल, आपल्यापैकी एखादा कोणी असू शकतो PPTमध्ये मास्टर, तर तुम्ही त्याच्यातही करू शकता. हा, हॅलो सर. बोला. हा, माझा एक प्रश्न होता सर. बोला. मला एक 20 तारखेला एक विज्ञान प्रदर्शन आहे. त्याच्यामध्ये मी एक विषय घेतला सर, चंद्रयान-3 म्हणून. काय तर मी काही माहिती त्याची गोळा केलेली आहे, आपल्या वर्डवर वगैरे माहिती गोळा केलेली आहे आणि अग्युमेंटेड रिअलिटीचा एक व्हिडिओ बनवलाय मी. म्हणजे सॉरी, एक साईड म्हणजे एक हे बनवलेलं आहे अग्युमेंटेड रिअलिटी मध्ये. तो चंद्रयान वर जातं यान वगैरे असं, वर चंद्र वगैरे दाखवलाय. तर ते एक बनवलंय आणि क्विज एक बनवलाय सर, एक 50 प्रश्नाचा क्विज एक बनवलाय मी. काय तर अजून काय करता येईल, थोडं आयडिया तुमच्याकडून विचारायची होती. आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, तुम्ही मला वैयक्तिक विचारा, कारण की तो प्रश्न तुमच्या त्या स्पर्धेच्या विषयीचा नसून हा नाही त्या बरोबर. वेगळ्या विषयावरचा आहे. त्यामुळे इथे सगळ्यांचा वेळ म्हणजे आपल्याला इथे काय म्हणायचं त्या बरोबर, ठीक वेळेला आहे. आपल्याला व्हॅल्यू द्यायची आहे. तर तुम्ही आत्ताच्या रिलेटेड ओके प्रश्न ओके. विचारा आणि हा तुमचा वैयक्तिक प्रश्न मला फोनवर विचारा, त्याच्यावर आपण नक्की चर्चा करूया. तसं तुमचं बोलणं बरं. मला वाटतं झालेलं पण आहे या विषयावर, पण तरी अजून काही शंका असल्यास आपण बोलू शकू. तुम्ही फोन केला होता ना मला 5 दिवसापूर्वी? नाही सर, मी नाही केला फोन. ओके, सेम हाच विषय बोललं कोणीतरी मला, विज्ञान प्रदर्शनात सहभागी नाही. व्हायचे, चंद्रयानचं बनवलंय, सेम हा विषय होता आणि मी त्यांच्यासोबत चर्चा केलेली, अच्छा. पण मला वाटलं तुम्हीच बरं. आहात. नाही, मी नाही फोन केला सर. नाही. मग ठीक, हरकत नाही. ओके. तर आपल्याला जे तुमचे प्रश्न मनात येत आहेत ते तुम्ही विचारताय आणि त्या प्रश्नांची जर का समजा व्यवस्थित उकल झाली तर तुम्हाला व्हिडिओ बनवायला म्हणजे जे काही दुसर दिसतंय, जे तुमच्या मनात थोड्याशा कुठे काही कन्फ्युजन वाटत असेल ते दूर होत आहे. तर पटापट आपले प्रश्न विचारा. तर पहिली स्लाइड आहे ती आपल्याला म्हणजे विषयाची द्यायची आहे, बरोबर ना? आपण जो व्हिडिओ घेणार ज्या हम्म विषयावर हम्म त्याची, आणि मग त्यांनी दिलंय त्यातून अध्ययन निष्पत्ती काय साध्य होते, त्या हम्म घटकाचं नाव, अध्ययन निष्पत्ती, हम्म आणि शेवटी आपलं नाव आलं पाहिजे. हम्म ते पण अगदी 2-3 सेकंदासाठीच आलं पाहिजे. हम्म तर मग पहिली जी अध्ययन निष्पत्ती आपण ती पूर्ण दाखवायची आहे आणि मग आपल्या शाळेचं नाव वगैरे काय दाखवणं गरजेचं आहे का त्याच्यावर? नाही. ओके, याविषयी आता थोडंसं डिटेलच बोलूया आपण, कारण की हा विषय मी घेणारच होतो सगळे प्रश्न झाल्यावर. पण हा. आता प्रश्नच त्याचा आलाय तर पुढे कंटिन्यू करूया. बराच वेळ झालाय, कोणी प्रश्न पण म्हणजे फार म्हणजे उचकून प्रश्न काढायला लागतात असं व्हायला लागलंय. ठीक, चला तर आपण या विषयावर बोलूया की आता व्हिडिओ राज्यस्तरीयसाठी समजा तुम्ही स्पर्धेचा व्हिडिओ बनवायला ठरवलंय, तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं की आता समजा व्हिडिओ तुम्हाला बनवायचा आहे असं तुम्ही एकदा ठरवलं, तर तुम्ही सुरुवातीला ठरवायचं की माझ्याकडे विषय कोणता आहे. तो विषय तुमचा जो आहे तो तुम्हाला माहीत आहे. आता तुम्ही काय करायचं की या जेवढे मी सॉफ्टवेअर आता म्हणजे शिकलो आपण ट्रेनिंगमध्ये, तर तुम्ही ठरवायचं की कुठल्या कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये हे मटेरियल आपल्याला भेटू शकतं. जसं की समजा ऑगमेंटेड रियालिटी, तर ऑगमेंटेड रियालिटीमध्ये तुम्ही मटेरियल सगळं तपासून घेतलेलं असलं पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला अंदाज लावता येतो की माझा ह्याच्यातला कुठला टॉपिक मी तयार करू शकतो ऑगमेंटेड रियालिटीच्या प्रकारात.
आणि तुम्ही जर का समजा त्याच्यात पूर्ण माहिती बघितली, फ्रीवाले सगळे मॉडेल्स बघितले आणि त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की मी याच्यावर कुठला टॉपिक बनवू शकतो, तर ते समजा तुम्ही ठरवलं की ऑगमेंटेड रियालिटी मध्ये माझं मटेरियल काही आहे ज्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवू शकतो. आता बाकीचे पण इतर प्रकार, समजा तुम्हाला वाटलं की माझं मटेरियल जे आहे तर ते ऑगमेंटेड रियालिटीमध्ये नाही किंवा माझ्या विषयाशी निगडीत फार काही मटेरियल नाही तिचे की माझा एक तरी किमान व्हिडिओ बनेल, असं तर काही तिथे मटेरियल नाही, ठीक, तर त्यावेळेस तुम्ही ऑगमेंटेड रियालिटी बाजूला ठेवू शकता. आणि मग बाकीचा जो तुमचा टॉपिक आहे जो तुम्हाला शिकवायचा आहे, तर त्या टॉपिकपैकी तुम्ही स्वतःला इमॅजिन करायचं की मी कुठला टॉपिक आहे जो मला वाटतं मी डिजिटली चांगला तयार करू शकतो. मग तयार करण्यासाठी आपल्याकडे स्टोरी बोर्ड हा आहेच आणि कंपल्सरी आपल्याला वर्ड वॉल वापरून क्विज तयार करायचं आहेच, हे सगळ्यांना कंपल्सरी राहील. व्हिडिओ तुम्ही कशातही बनवला आणि कुठूनही रेकॉर्ड केला तरी एक रेकॉर्डिंग तुमचं कंपल्सरी राहील, ते म्हणजे वर्ड वॉलचा गेमिफिकेशन. तर हे तर कंपल्सरी राहणारच आहे. पण त्याच्या अगोदर जो मुख्य शिकवण्याचा जो टॉपिक आहे तर तो तुम्ही समजा ऑगमेंटेड रियालिटीमध्ये नसेल तर तुम्ही ठरवा की कुठला टॉपिक आहे माझ्या विषयातला जो मला जास्त इझी वाटतोय मटेरियल बनवायला, तो तुमचा तुम्हीच ठरवायचा. तुम्ही एकदा तो ठरवला की मग ठरवा की आता याच्यासाठी मला कुठला त्या पूर्ण चॅप्टरमधला कुठला भाग आहे जो मी 6 मिनिटापासून 9 मिनिटापर्यंतच्या दरम्यान एक्सप्लेन करू शकू. 6 मिनिटापासून 9 मिनिटापर्यंत कुठला भाग, असं नाही की पूर्ण एक चॅप्टर. ओके, तुम्ही जर का छोट्या वर्गाला असाल तर कदाचित एक चॅप्टर तुमचा पूर्ण होऊ शकतो तेवढ्या वेळात, पण मोठ्या वर्गाला असाल तर एक चॅप्टर तर होणारच नाही. त्यामुळे तुम्हाला ठरवायचं की मी एक 6 ते 9 मिनिटाच्या दरम्यान कुठला एक टॉपिक जो मी एक्सप्लेन करू शकतो. म्हणजे आपल्याला टॉपिक निवडण्याचं स्वातंत्र्य आहे पूर्ण आपल्या विषयामध्ये जेवढे काही चॅप्टर्स आहेत त्याच्यातला एक चॅप्टर आणि त्याच्यातला एक काही भाग म्हणून व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायचं आहे, तर ते निवडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे एवढ्या मोठ्या सिलेबसमधून. त्यामुळे तुम्ही असं तो टॉपिक निवडा जो तुम्हाला खूप एनर्जेटिक शिकवला आवडतो, जो तुम्ही डिजिटली चांगल्या प्रकारे म्हणजे त्याला मटेरियल तयार करू शकाल, असा टॉपिक तुम्हीच निवडा ना. तुम्हाला काही टॉपिक वरून ठरून नाही दिला की याच्यावर बनवायचं आहे, त्यावेळेस मात्र तुम्हाला जास्त एनर्जी लावावी लागली असती. तुम्हाला नेमकं तेवढाच टॉपिक दिलाय आणि मग त्याच्यावर तुम्हाला प्रश्न पडला असता की हा तर मला एवढा म्हणजे एकदम एनर्जेटिकरित्या एक्सप्लेन करणं जरा वाटतंय, म्हणजे तेवढंसं माझ्यासाठी इझी नाही, हा आला असतं तर बरं झालं असतं, तो टॉपिक आला असतं तर बरं झालं असतं, असं आपल्याला वाटलं असतं. पण आता मात्र तुम्हालाच ठरवायचं आहे, तर त्यामुळे हे तुमच्यासाठी सोपं आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमचा विषय जो असेल त्याच्यातला एक धडा आणि त्या धड्यातला एक छोटा पार्ट आपण ठरवा की मी कुठल्या पार्टवर माझं स्वतःचं मटेरियल जास्तीत जास्त क्रिएट करू शकतो. आणि क्रिएट करण्यासाठी आपल्याकडे वर्ड वॉल आणि इतर काही गोष्टी ज्या आपण शिकलो त्या पद्धतीने आपल्याला ते मटेरियल क्रिएट करायचं आहे. तर ही इथून अशी सुरुवात होईल. ऐकून पुढे आता एकदा तुमच्याकडे सगळं समजा तुम्ही आता ठरवलं की मला हा टॉपिक शिकवायचा आहे आणि तो मला चांगल्या प्रकारे मटेरियल त्याचं तयार करता येईल, तर मग तो ऑगमेंटेड रियालिटी असेल तरी चालेल किंवा इतर दुसरा टॉपिक असला तरी चालेल. आता तुम्ही काय केलं, समजा ठरवला एक टॉपिक आणि त्याच्याशी रिलेटेड मटेरियल तुम्ही आता क्रिएट करायचं आहे, तर तुम्हाला त्या टॉपिकमध्ये काय आहे हे तर माहितीच आहे. त्यामुळे तुम्हाला स्क्रिप्ट लगेच लिहावी अशी गरजेची गोष्ट नाही. जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात, जे समजा आपण म्हणूया चालू घडामोडीसारखे जे व्हिडिओज असतात, तर त्याला मात्र स्क्रिप्ट लिहावी लागते. पण तुमचा रेग्युलर शिकवत असलेला टॉपिक असल्यामुळे लगेच तुम्हाला स्क्रिप्ट जरी नाही लिहिली तरी चालू शकते. मग त्या टॉपिकमध्ये काय आहे हे तुम्हाला माहीत असल्यामुळे त्याच्याशी काय काय मटेरियल आपल्याला लागेल प्रत्येक त्यातली लाईन चेक करा आणि त्या लाईनला व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा की या लाईनला मला व्हिज्युअलाइज करायचं असेल तर काय मटेरियल लागेल, त्याला व्हिज्युअलाइज करायचं असेल तर काय मटेरियल लागेल. तर असं मटेरियल मग तुम्ही एकदा ते वाटल्यास काही मोजक्या पॉईंटमध्ये लिहा आणि त्याप्रमाणे मग मटेरियल तुम्ही तयार करायला सुरू करा. आणि एक मटेरियल तयार झाल्यानंतर मग खऱ्या अर्थानं प्रोसिजर चालू होते आणि मग तुम्हाला करावी लागेल रेकॉर्डिंग. मग रेकॉर्डिंग तुम्ही निदान सगळ्या टॉपिकची जरी नाही केली तरी इंट्रोची तरी रेकॉर्डिंग करा. इंट्रो म्हणजे कोणता, जो मी तुम्हाला मेसेजमध्ये दिला आहे. सुरुवातीला आपण काय बोलणार, कसं आपलं स्वतःचं इंट्रोडक्शन देणार, आपण नाव सांगणार, अध्ययन निष्पत्ती सांगणार आणि मुलांना नेमकं या टॉपिकमध्ये शिकायला काय मिळणार आणि ते शिकल्यामुळे काय फायदा होणार, या गोष्टी आपल्याला त्याच्यात इंट्रोमध्ये सांगायचे आहेत. जेणेकरून काय होतं की व्ह्यूअर आपल्याकडे अट्रॅक्ट होईल, त्याला काय शिकायला मिळेल हे आपण आधीच सांगितल्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा की नाही पाहायचा हे त्याला ठरवता येतं. आणि हे टॉपिक शिकल्यावर काय फायदा होईल हेही लगेच तिथे कंटिन्यू सांगायचं आहे. आणि या प्रकारे आता हा फायदा तुम्हाला होणारच आहे
आणि आता बघूया आपण प्रत्यक्ष हा टॉपिक समजूनच घेऊया. तर मग लगेच तुमचं मुख्य टॉपिक जो आहे त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्ही केलेलं पुढे त्याच्यावर कंटिन्यू करावं लागेल. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की आधी तुम्हाला मटेरियल तयार करून ठेवल्यानंतर डायरेक्ट इंट्रो लगेच रेकॉर्ड नाही करायचा आहे. अगोदर तुमचा मुख्य जो टॉपिक आहे जो की तुम्हाला समजावून सांगायचा आहे याच्या आधी गेमिफिकेशन दाखवण्याच्या अगोदर, तर तो जो सिलेबस आहे तो तुम्ही काय करायचा आहे अगोदर रेकॉर्ड करायचा आहे. तो रेकॉर्ड झाल्यानंतर मग गेमिफिकेशनही रेकॉर्ड करायचं आहे आणि ते झाल्यानंतर मग इंट्रो रेकॉर्ड करायचा आहे. म्हणजे सर्वात सुरुवातीचा भाग हा सर्वात शेवटी रेकॉर्ड करायचा आहे. मग त्यामुळे काय होईल, कारण की तुम्ही काय व्हिडिओमध्ये पुढे सांगितलं आहे, नेमकं सिलेबस काय तुम्ही बनवला आहे, त्याच्या पुढे क्विज काय बनवला आहे, ह्या गोष्टी पुढच्या अगोदरच तुम्हाला माहीत आहेत. मग आता इंट्रो जो बनवणार तो मात्र एकदम पॉवरफुल होणार. म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला दिसताना इंट्रो अगोदर दिसतो आणि तुमचा मुख्य टॉपिक मध्ये दिसेल आणि त्याच्यानंतर दिसेल गेमिफिकेशन आणि अशा प्रकारे शेवटी असेल आउटरो. म्हणजेच की तुमचं शाळेचं नाव 30 सेकंदात तुम्ही फक्त स्लाईडवर दाखवणार. हा थोडक्यात आपण आउटरो म्हणूया. तर एवढं सगळं ही सिक्वेन्स असेल त्याची. पण व्हिडिओ पाहणाऱ्याला काय दिसतं, अगोदर इंट्रो, मध्ये जो मुख्य भाग आहे त्याला आपण म्हणूया मिल्ट्रो आणि शेवटी आउटरो. तर रेकॉर्ड करताना अगोदर काय होतं, मधला भाग. इंट्रो कधी होतो, शेवटी. तर तो इंट्रो जो आहे ना शेवटी बनवलेला तो परफेक्ट होतो. आणि तुम्ही इतरांच्याही व्हिडिओमध्ये कधी कधी ऐकलं असेल, मी आता तुम्हाला ही जी टेक्निक आहे ना ही 5 मिनिटात समजावून सांगतो. मग 5 मिनिटात समजावून सांगतो, मग हे कसं यांना माहिती 5च मिनिटात समजावून सांगणार आहे म्हणून. अगोदर जर का त्यांनी इंट्रो रेकॉर्ड केला असता आणि व्हिडिओ बनवला असता तर व्हिडिओ बनवायच्या अगोदर परफेक्ट वेळ कसा काय सांगता येईल आपल्याला की मी 5 मिनिटात समजून सांगू शकेल. कधी कधी 5चे 6 होऊ शकतात किंवा 10 होऊ शकतात. आपल्याला नाही माहिती ना की किती वेळात तो आपला टॉपिक संपेल. पण त्यांनी अगोदर ते सगळं पूर्ण केलेलं असतं आणि रेकॉर्डिंग शेवटी केलेलं आहे इंट्रोचं. म्हणून त्यांना माहिती की मी किती मिनिटात सांगणार आहे, कारण की त्यांचा व्हिडिओ आधीच बनवून झाला आहे. तर ह्या प्रकारे तुमचा पण इंट्रो शेवटीच तुम्ही तयार करायचा आहे. आणि मग तुमच्या इंट्रोमध्ये दम असेल आणि कॉन्फिडंट असेल आणि व्हिडिओची सुरुवातच कॉन्फिडेंटली झाली तर पुढे मजाच येईल ना बघणाऱ्यांना सुद्धा. तर ह्या प्रकारे आपल्याला करायचं आहे. म्हणजेच आपल्याला मी जी सिक्वेन्स आत्ता सांगितली या सिक्वेन्सप्रमाणेच तुम्हाला हे सगळं करत पुढे जायचं आहे. तर इंट्रो हा सगळ्यात शेवटी राहील. मध्ये मिल्ट्रो जो आहे ना तो अगोदर रेकॉर्ड होईल आणि त्याच्या पुढे आपण गेमिफिकेशन लावणार आणि गेमिफिकेशनच्या नंतर मग आउट्रो म्हणजेच काय की तुमच्या शाळेचं नाव आणि जे काही शेवटी माहिती दाखवायला सांगितली, तुमचं नाव, तुमचा विषय, बस एवढंसं. 10 सेकंद नाही, 3-5 सेकंद वगैरे. तर या प्रकारे. तर इथे तुम्हाला पुन्हा एकदा हलकंसं रिपीट करतो की काय काय करायचं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण व्हिडिओमध्ये काय दाखवणार आहोत, इंट्रोमध्ये आपण सांगणार आपली फक्त नावाने ओळख, बाकी जास्त काय आपल्याबद्दल बोलणार नाही आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण सांगणार अध्ययन निष्पत्ती, म्हणजे की या टॉपिकमध्ये तुम्ही काय शिकणार आणि हे शिकल्यामुळे तुम्हाला काय फायदा होणार. आणि चला बघूया आपण आता हा टॉपिक प्रत्यक्ष समजूनच घेऊया. मग त्यावेळेस तुमचं मुख्य टॉपिक सुरू होतो आणि मुख्य टॉपिक जस्ट संपला की लगेच आपण काय बोलणार, एक वाक्य पुढे, जस्ट गेमिफिकेशनच्या अगोदर आणि मुख्य टॉपिक संपल्याबरोबर. आत्ता आपण जो एक टॉपिक शिकून घेतला, समजावून घेतला, आता बघूया आपण की खरंच हा टॉपिक तुम्हाला किती समजला, तुम्हाला त्याच्यातलं ज्ञान किती अवगत झालं. याच्यासाठी आपण एक हसत खेळत सराव करूया, म्हणजे एक गेम खेळूया. याच्यातून काय होईल की तुम्हाला कळेल की हा टॉपिक तुम्हाला नेमकं कितपत कळला आणि त्याच वेळेला मलाही कळेल तुम्हाला किती कळला. तर याच्यासाठी मी एक लिंक व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवेल आणि त्या लिंकला क्लिक करून तुम्हाला एक गेम खेळायचा आहे, जो मी आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. लगेच आपलं गेमिफिकेशन रेकॉर्डिंग जे असेल ते पुढे कंटिन्यू होईल. आणि हे बघा, अशा प्रकारचा गेम तुम्ही खेळलात आणि शेवटी स्कोअर बोर्ड वगैरे जो येतो त्याप्रमाणे बघा तुमचा स्कोअर आला, मलाही तो कळला, तुम्हालाही कळला. तर अशा प्रकारे आपला टॉपिक पूर्ण होईल. तर याच्यामुळे काय होईल, जे म्हणजे काय म्हणतात आपण, जे परीक्षक आहेत त्यांना कळेल की हा जो टॉपिक आहे गेमिफिकेशनचा, तर हा लिंक आहे जी मुलांना पाठवली जाईल आणि मुलं स्वतः खेळणार आहेत. ती फक्त आपण खेळून दाखवलंय, फरक हा आहे. फक्त एका वाक्याने बोलायचं आहे आपल्याला, तसं लिंक वगैरे कुठे दाखवायची नाही आणि वर्ड वॉल वगैरे असं कुठेही नाव दिसता कामा नये. फुल स्क्रीन व्हिडिओ जो तुम्ही करता वर्ड वॉलचा तेवढ्याच रेकॉर्डिंग करायचं, त्याच्या मागचं पुढचं काही घ्यायचं नाही. तर अशा प्रकारे फक्त एक सेंटेन्स बोलायचं की तुम्हाला एक मी लिंक पाठवेल, त्या लिंकला क्लिक केलं की तुम्हाला अशा प्रकारचा या टॉपिकवरचा गेम खेळता येईल. तुम्ही प्रत्यक्ष हा खेळायचा आहे जसा मी आता खेळून दाखवते. तर सेम
तर या प्रकारे आपला होईल व्हिडिओ पूर्ण. तर ही अशी राहील व्हिडिओची सिक्वेन्स. पण व्हिडिओ रेकॉर्ड करताना माईक कंपल्सरी आहे, मग तो कॉलर माईक असेल किंवा हेडफोन असेल, पण रेकॉर्डिंग करताना या दोन्हीपैकी एक आवश्यकच आहे. विदाऊट हेडफोन विदाऊट कॉलर माईक रेकॉर्ड करूच नका. आणि जर केला असेल तर तुमच्या रेग्युलर यूट्यूबला टाका, पण स्पर्धेमध्ये तो तसा व्हिडिओ काही कामाचा राहणार नाही. तर अशा प्रकारे याची सिक्वेन्स, याचं मटेरियल कुठे काय तयार व्हायचं, हे सगळे सॉफ्टवेअर्स आपण विविध प्रकारे आपण शिकूनच घेतलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं आता तयार करणं शक्य आहे. ओके, अजून आता यानंतर कोणाला काही प्रश्न आले असतील तर पुन्हा सांगू शकता. तर ते गेमिफिकेशन तुम्ही म्हणालात ना आता, हम्म. तर म्हणजे आपण जोड्या लावून दाखवायच्या का, की फक्त अ गट ब गट दाखवायचं त्यांना? तुम्हाला जे दाखवायचे, ज्या प्रकारात दाखवायचे त्या प्रकारात दाखवा. जोड्या लावून दाखवा, मॅच म्हणजे अजून काही वेगळे प्रकार त्याच्यात सांगितले त्यापैकी कुठलाही दाखवा, तुम्हाला जो सोपा वाटतो तो. आणि एक प्रकार दाखवा, 2 प्रकार दाखवा मॅक्सिमम तरी चालेल. हॅलो सर. बोला. म्हणजे सर एकाचं होऊ द्या आधी. गेमिफिकेशन आपण फक्त सरावासाठी वापरतोय व्हिडिओच्या नंतर. हो, मग गेमिफिकेशन हा व्हिडिओचाच एक प्रकार आहे. मग तो गेमिफिकेशन व्हिडिओ मध्ये मोडतो का? नाही मोडत. आपण हा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ टाकणार आपण एकापेक्षा अधिक सॉफ्टवेअर किंवा काहीतरी वेगळा प्रकार आहे बघा तिथे. एकापेक्षा अधिक सॉफ्टवेअर मधून बनवलेला व्हिडिओ असा एक प्रकार आहे. त्याच्यात आपण हा टाकून देणार. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा गेमिफिकेशनचा व्हिडिओ बनवायचा असेल तर तेव्हा काय करायचं नेमकं? तर हा एक व्हिडिओ बनवा जो मी आता सिक्वेन्स प्रमाणे सांगितला तसा. आणि तुम्हाला जर हाऊसच आहे अजून वेगवेगळे प्रकारातले व्हिडिओ टाकून सहभागी व्हायचं आहे, तर अजून वेगळ्या मग नुसता गेमवरचा बनवा, नुसता अमुक वरचा बनवा, तमुक वरचा बनवा, त्याच्यात काही बंधन नाही. पण एक व्हिडिओ मी सांगितलाय अशा पद्धतीने जाऊ द्या, जेणेकरून त्याच्यामध्ये काय होतं की व्हिडिओची आपण म्हणजे व्हिडिओमध्ये आपण एक शैक्षणिक प्रक्रिया पूर्ण करतोय, जी अर्थपूर्ण शिक्षण देऊ शकेल. नुसतं गेमिफिकेशन बनवून पाठवलं तर त्याच्यात तेवढी मजा येईल का नाही हे आपल्याला म्हणजे खात्री आहे, किंवा टॉपिकच नाही शिकून घेतला, नुसतंच गेम कसा खेळणार. पण तरीही त्याच्यात प्रकार सांगितले आहेत म्हणून आपण नुसता गेमिफिकेशनचा पण व्हिडिओ बनवून टाकू शकता. पण एक व्हिडिओ असा टाका जो मी सांगितलाय, आणि बाकीचे व्हिडिओ मग बाकी सेपरेट प्रकार तुम्हाला टाकायचे असतील तरीही टाकू शकता. ओके सर. ओके, आणखी हॅलो. प्रश्न? हा, म्हणजे सर आपण मुलं ज्या पद्धतीने गेम सोडवतील किंवा ते प्रश्न सोडवतील त्या पद्धतीने आपण त्यांना त्या व्हिडिओमध्ये सोडवून दाखवायचं का? बरोबर. तुम्ही मुलगा आहात अशाच पद्धतीने गेम खेळायचा आहे. ओके ओके. तर हम्म. ऐका ना, लहान वर्गांचा जो टॉपिक आहे ना तो 9 मिनिटाच्या आतच संपतो. म्हणजे मी बघितलेलं आहे करून. तर म्हणजे 9 मिनिटाच्या आत संपल्यावर हे जे तुम्ही गेमिफिकेशनचं हे केलं तर त्याने मग 9 मिनिटापर्यंत ओढता येईल ना व्हिडिओ? हे बघा, 9 मिनिटापर्यंत जाण्याची आवश्यकता नाही. व्हिडिओची कंडिशन काय आहे की 6 मिनिटापेक्षा जास्त, 9 मिनिटापेक्षा कमी. असं नाही लिहिले 9च मिनिटं व्हिडिओ पाहिजे, ना कमी ना जास्त, असं नाही लिहिलेलं ना. नियम काय आहे की 6 मिनिटे कमीत कमी, 9 मिनिटे 5 मिनिटे कमीत कमी आहे, आणि 9 मिनिटे जास्तीत जास्त असं लिहिलंय. म्हणजे याच्यापैकी मध्ये कुठेही चालतो. म्हणजे कंटेंट छोटा असतो ना लहान वर्गांचा, त्यासाठी विचारलं मी मग सर. त्यासाठी विचारलं तर गेमिफिकेशन टाकून तुम्ही व्हिडिओ 5 मिनिटाच्या पुढे नेऊन घाला. 5 मिनिटाच्या खालचा व्हिडिओ स्पर्धेत काही कामाचा नाही. कळलं का तुम्हाला? 5 मिनिटापेक्षा मोठा म्हणजे 6चा असू द्या, 7चा असू द्या, चालेल, पण 5च्या खाली म्हणजे नको. आणखीन मला एक विचारायचं सर, अध्ययन निष्पत्ती बोलायची आहे का फक्त ते शब्द आले अध्ययन निष्पत्तीचे तरी चालतील? बोलायची आहे. शब्द आले तरी चालतील आणि त्यासोबत बोला ना. अच्छा. हा हॅलो सर. बोला. हा सर, मला समजा एखादा एक 3री 4थीच्या वर्गाची समजा एखादा कविता शिकवायची असा एक व्हिडिओ मला बनवायचा समजा, तर तुम्ही जे आता स्टेप सांगितल्या तर त्यामध्ये ते कसं करता येईल आपल्याला? त्यामध्ये बघा, स्टेप सगळ्यांना सारख्या लागू राहतील. फक्त मधला एक टॉपिक जो आहे ना मुख्यवाला, जो की इंट्रो नंतर सुरू होतो, गेमिफिकेशनच्या अगोदर संपतो, तो जो टॉपिक आहे तो फक्त प्रत्येकाचा वेगळा असेल. बाकी सगळ्यांना समान फॉर्मॅट लागू पडतो. तो प्रत्येकाचा वेगवेगळा असेल. कोणाची कविता असू शकतील, कोणाचा मॅथचा असेल, कोणाचा सायन्स असेल, कोणाचा ऑगमेंटेड रियालिटी असेल, कोणाचा PPT वरचा बनवलेला असू शकतो, कोणी डायरेक्ट फिल्मोरामध्ये एडिटिंग केलेला असू शकतो. तेवढा भाग फक्त बदलेल तुमचा. बाकीमध्ये समानता बऱ्यापैकी सगळ्यांची सारखीच असेल.
सर त्या सरांनी विचारलं त्याच्यावर मला एक शंका आहे. आता हम्म. सर म्हणले ना कवितेवरचं मला हे करायचंय. हम्म. तर आता कवितेला जर चाल लावली तर त्याला हम्म. म्युझिक लागेल ना. बिलकुल. मग हा, मग ते कसं म्हणजे म्युझिक हे करायचं? हे बघा, कवितेच्या चालीचं म्युझिक जर समजा आपल्याकडे रेडीमेड समजा कुठे भेटत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. नसेल तर तुम्हाला जसं आहे तसंच गायन करावं लागेल. आणि म्युझिक स्वतःला वाजवता येत असेल तर वाटल्यास वाजवू शकता. आणि जर म्युझिक वाजवताही येत नाही, फक्त गायचं आहे तुम्हाला, तर गाऊ शकता. पण कसं गायलेलं पण म्हणजे व्हिडिओ इम्पॉर्टंट ठरू शकतो, कारण की तुम्ही तुमचे एक्सप्रेशन जे आहेत ना ते खुले करताय, ना की कविता फक्त बोलून दाखवताय. ह्याला महत्त्व आहे. तुम्ही किती एक्सप्रेस होताय आणि समोरच्याला किती एंगेज करताय हे महत्त्वाचं आहे. तुमचं म्युझिक असेल तर सुंदरता वाढेल, याच्यात वादच नाही. पण नसेल तर कुठून आणणार? त्यामुळे तर करावके आपण त्याच्यामध्ये हम्म. कराओके वापरू शकतो. हा, तेच म्हणायचं तुम्हाला. कराओके ओके. सॉंगचं जे आहे ना तर ते रेडीमेड ऑलरेडी कुठेतरी दुसरे कॉपीराईट वगैरे असू शकतात, सांगता येत नाही. त्याच्यामुळे त्याची खात्री देता येत नाही. ठीक आहे. हॅलो सर. हां. सर जर तो दुसऱ्याने गायन केलेलं असेल तर चालतंय का? नाही चालणार. आपल्याकडे म्हणजे मागच्या हम्म, विद्यार्थ्याने गायलेलं असेल एखाद्या तर. एखाद्या म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांनी गायलेलं पाहिजे. हो हो. दुसरीकडे कुठेतरी ऑलरेडी युट्यूबला पडलेला आहे, तसला नाही. ओके. आता याच्या अगोदर आपल्या एका म्हणजे पहिल्या बॅचमध्ये एक गायकच होते, म्हणजे ते औरंगाबादचे आहेत, सुभाष शिंदे सर म्हणून. तर त्यांनी गायनावरच आतापर्यंत म्हणजे आपल्याकडून जेव्हा प्रशिक्षण घेतले डेस्कटॉपचे, त्यानंतर त्यांनी ते गायनाचा छंदच होता, तर गायनावरच त्यांच्या मराठीतल्या कविता बऱ्याच त्यांनी व्हिडिओ बनवले. तर तशा प्रकारचाच त्यांनी व्हिडिओ याच्यात सुद्धा पाठवला. पण स्वतःच 2 मिनिटं बस, आता पलीकडचा वर सोडतो अगोदर. स्वतःचा त्यांचा आता स्टुडिओ तर आहे. पॅक करून चालू. त्यामुळे ते व्यवस्थित गाऊ शकतात. त्यांना वादनही करता येतं. त्यांच्याजवळ अजून 1-2 मेंबर पण आहेत वादन करणारे. त्यामुळे त्यांचं ते होऊन जाते. पण आपल्यासारख्यांचं काय? तर त्यामुळे आपल्यासारख्याला जरी म्युझिक नाही देता आलं तर शेवटी गाऊन तरी दाखवावं लागेल कविता. कारण की त्यामुळे थोडंसं आपले भावना एक्सप्रेस होतात आणि कुठेतरी आपण काहीतरी स्वतःला एक्सप्रेस करत आहोत हे दिसतंय. नाहीतर कविता आहे आणि तुम्ही गात नाही आहात, फक्त वाचून दाखवले आहे, तर त्यापेक्षा गायलेली नक्कीच चांगली दिसेल. सर एक मी गायन केलेला व्हिडिओ एक युट्यूबला अपलोड केलेला आहे, तर ते घेतलं तर नाही चालणार परत? तो डिलीट करून टाका, दुसरा बनवा. पण यूट्यूबला टाकलेला व्हिडिओ इकडे चालणार नाही. ओके. अगोदर यूट्यूबला टाकलेलं मटेरियल याच्यात चालणार नाही. तर तुम्हाला ते करायचं असेल तर त्याला डिलीट करून टाका आणि पुन्हा नव्याने गा किंवा नव्याने अजून त्याला एडिट करा, काय जे करायचे, आणि मग स्पर्धेत तो पाठवून द्या. हॅलो सर. बोला. सर मी तो व्हिडिओ तुम्हाला जर टाकला तर तुम्ही मला सांगू शकताय का, म्हणजे ते त्यात चालेल का तसं तर? हे बघा, चालेल का नाही हे डायरेक्टली सांगता येणं कठीण असतं, कारण की तो टेक्नॉलॉजीच त्याला फक्त कॉपीराईट फ्री आहे नाही हे जज करू शकते. डोळ्याने पाहून आपल्याला ते मुश्किल आहे सांगणं. कॉपीराईट म्हणजे स्वतःच गायन केलं आणि स्वतःच वादन केलेलं? हां, मग ते तुम्ही स्वतः केलेलं असेल तर मग काही अडचण नाही. फक्त यूट्यूबला तो आधी टाकण्याऐवजी तो टाकलेला असेल तर काढून टाका आणि स्पर्धेत जिंकल्यानंतर मग पुन्हा टाका. ओके सर. हॅलो हम्म. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की 2-3 व्हिडिओ बनवून तुम्ही टाकले तरी चालतात. तर असं टाकता येतं का, म्हणजे एकापेक्षा जास्त पण हो व्हिडिओ हो, बनवून? एकापेक्षा अधिक व्हिडिओ, प्रत्येक गटात व्हिडिओ तुम्ही टाकू शकता. पण सर त्याच्यात अट आहे ना की आपल्या ड्राईव्ह मधूनच ते ड्राईव्ह ओपन करायचे, व्ह्यूवर असं हे करायचंय. तर मग ते कसं होणार मग? हो ना, मग आता मी त्याच्यात काय माझ्या आपल्याला त्याची आपल्याला अडचण काहीच नाही. व्हिडिओ तर आपल्या ड्राईव्हवरती किती आपण टाकू शकतो. पण स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी आहे का हे महत्त्वाचं, आणि ती आहे. पहिल्या GR मध्ये नव्हती, पण नेक्स्ट नंतर त्यांनी अपडेट करून आपल्याला एकापेक्षा अधिक पण गटात सर सामील होणे. आपला ईमेल आयडी एकच जाणार ना? ईमेल आयडी एकच चालतो, फक्त मोबाईल नंबर कदाचित बदलावा लागेल. ओके ओके. ओके, काही मोजके 4-5 जण आहेत जे प्रश्न विचारत आहेत. बाकीच्यांनी काहीच प्रश्न विचारलेले नाहीत. म्हणजे तुम्हाला प्रश्नच नाही आहेत का? सर मला आणखीन एक शंका आहे. तुम्ही म्हणालात की दुसरा मोबाईल विचार चालेल. तर मग असं घरातल्यांचे 1-2 जणांचे मोबाईल घेऊन असं हे करून केलं तर चालेल का? चालेल ना. आता ते मोबाईलची काय देणं घेणं आहे, कोणाच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग नाही, केलंय. तुम्ही नंबर बोललात ना, नंबर वेगळा असं अच्छा, नंबर. असायला हां. पाहिजे. त्या नंबरवरती मी त्यासाठी मी तसा विचारते. रिप्लाय केला होता डायरेक्टकडे, की याची काय सोय करा काहीतरी. एकाच अकाउंटवरती वेगवेगळे व्हिडिओ टाकता येण्यासाठी. पण अजून तरी त्यांच्याकडून काही मला तसा रिस्पॉन्स नाही आलेला, काही बदल केलाय किंवा काय. तर
ते जर का समजा काही रिस्पॉन्स आला तर तुम्हाला सांगेल काय करता येते. हॅलो सर. हम्म. ते व्हाईट बोर्डचं तुम्ही काल म्हणाले ना ते फक्त मोबाईललाच आहे ते म्हणून. हॅलो. कुठला व्हाईट बोर्ड? व्हाईट बोर्ड ॲनिमेशनचं जे आहे ते लॅपटॉपला नाही फक्त मोबाईलला आहे. आता सॉफ्टवेअर वेगवेगळे असतात मॅडम, मोबाईलचे वेगळे, डेस्कटॉपचे वेगळे. आपण सध्या इथे डेस्कटॉपच्या बॅचबद्दल बोलतोय, तर इथे मी कुठे असं मोबाईलवाला सॉफ्टवेअर काही शिकवलंच नाही. नाही नाही, तुम्ही ते जे आम्हाला पूर्वीच्या बॅचचे पाहायला सांगितले मोबाईलच्या, हां, ते म्हणजे मोबाईलचे माझ्याकडे तर मोबाईललाच नाही. आहेत. ते मोबाईलचे हो, मोबाईललाच आहेत. तर ते ते बिनीचं जेव्हा मला ते बिनी चालत ऍप. नाही सर, त्याला म्युझिक ऐकू येतंय सारखं लावल्यानंतर, व्हिडिओ लावल्यानंतर. ठीक आहे, उद्या ट्रेनिंगमध्ये सामील व्हा. उद्या समजा तुम्हाला, हो उद्या आपण सुट्टी, उद्या नाही परवा, आज परवा आपल्या बॅच होणार आहे व्हाईट बोर्ड ॲनिमेशनची मोबाईलवरच्या. तर तुम्ही ते फ्री ट्रेनिंग आहे, तुम्ही पण सामील व्हा. जर तुम्हाला वाटलं की त्याच्यावर पण व्हिडिओ तुम्हाला बनवता येऊ शकतो, तर मोबाईलवाले जे आहेत आपल्यापैकी काहींकडे अजून समजा लॅपटॉप नाहीत किंवा आहेत जे काही असतील, तर तुम्ही त्या सेशनमध्ये नक्की सामील व्हा. आणि व्हाईट बोर्ड ॲनिमेशनचा व्हिडिओ तुम्ही पण बनवू शकता. मागच्या बॅचमधील बऱ्याचशा जणांनी त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवून राज्यस्तरीयला पाठवले आहेत. ओके सर. ओके, आणखी कोणाला काही प्रश्न आहे का? ओके, आपल्याला प्रश्न पुन्हा घेण्यासाठी काही आता गरजच पडू नये. आजच प्रश्न विचारून घ्या सगळे काही. अजून तुमच्या मनात छोट्या मोठ्या शंका असल्या तरी सुद्धा. सर, हम्म. मी पूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला माझ्या मोबाईल नंबरवरून. मग आता परत अपलोड करताना OTP येतोय त्याच नंबरवर. म्हणजे मग होईल का त्याच होईल नंबरवर ना, परत OTP टाकून अपलोड? पहा ना पुढे करून काय होतंय ते. OTP पुन्हा येतोय तर आणि होऊन जाईल. पूर्वी केलाय म्हणजे मग बरं. ते पूर्वी केलेलं पण असणार ना त्याच्यात? ते लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढे काय येतंय ते सांगा मला, मग तिथून पुढे सांगता येईल. बरं, ठीक आहे. ओके, तर त्यांनी कदाचित तो बदल केला असेल. जर का समजा तिथेच पुन्हा व्हिडिओ टाकायचा आहे, कोणाचाही दुसरा मोबाईल नंबर ना ईमेल आय डी वापरायची गरज नसेल, तर मग काही अडचणच राहिलेली नसेल. फक्त तुम्ही ते करून पहा OTP टाकून त्याच्यात पुढे काय येतंय तुम्हाला. ओके, आणखी काही प्रश्न आहे का कोणाचा? मोबाईलचं पूर्ण ट्रेनिंग तुमच्या कोर्समध्ये ॲड केलेलं आहेच. मोबाईलवालं सुद्धा ट्रेनिंग तुम्ही बघू शकता, लॅपटॉप डेस्कटॉपवालंही बघू शकता. सर मला ना व्हिडिओ दिसत नाहीयेत, मी परत ईमेल आयडी पाठवू का माझा ग्रुपवर? ठीक आहे, पाठवून ठेवा, चेक करतो मी ट्रेनिंग संपल्याबरोबर. अच्छा, बरं, ठीक. ओके, प्रश्न संपले का मग? ठीक आहे, प्रश्न संपले असतील तर काय हरकत नाही. आपण आता पुन्हा सेशनकडे जाऊया. आणि आता जो आपला फिल्मोरा राहिलेला आहे त्याच्यावर मला वाटतं आता किती वाजले, 9:30, अर्धा तास आपल्याकडे शिल्लक आहे. तर मला वाटतं मी त्याच्याऐवजी आता दुसरे काही रिलेटेड टॉपिक घेतो, छोटे छोटेवाले. तर फिल्मोरा आपण उद्या फर्स्ट म्हणजे सुरुवातीपासूनच कंटिन्यू करून त्याचा शेवट उद्या कंटिन्यू करून टाकूया. म्हणजे व्हिडिओ पाहताना तुम्हाला अडचण वाटणार नाही. नाहीतर काय होईल की ह्या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागात थोडा फिल्मोरा, पुन्हा उद्याचा भाग वेगळा बघा, अशी अडचण होऊ शकते. तर त्यामुळे आता ह्या थोड्या अर्ध्या तासात राहिलेल्या मी काही ट्रिक्स तुम्हाला देतो, काही वेगवेगळ्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्हाला देतो, जेणेकरून तुम्हाला त्या छोट्या मोठ्या टिप्स खूप उपयोगी पडू शकतात. आणि त्याच्यामुळे तुमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्या अशा काही गोष्टी मी तुम्हाला म्हणजे इथे बारीक बारीक टिप्स सांगतो, ज्या तुम्ही वापरून खूप म्हणजे व्हिडिओमध्ये अजून इन्हान्समेंट करू शकता. जसं की बघा, मी PPT ओपन करतो. PPT प्रत्येकाकडे अवेलेबल असतेच, पण त्यातले काही छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही मटेरियल तयार करताना वापरू शकाल. स्क्रीन मी शेअर करतो आहे.
ओके, हे पहा आपल्यासमोर PPT ओपन झालेली आहे. एक जस्ट ब्लँक प्रेझेंटेशन मी घेतो. हे पहा ब्लँक प्रेझेंटेशन आपण घेतलं. आता ह्याला आपण पूर्ण डिलीट करण्यासाठी मी याला काय करतो, पूर्ण असं ड्रॅग करून वरच्या कोपऱ्यातून खालच्या कोपऱ्यापर्यंत ओढायचं, म्हणजे हे सगळं सिलेक्ट होतं आणि फक्त एक डिलीट बटन दाबलं की स्लाईड पूर्ण ब्लँक होऊन आपल्याला मिळते. आता छोट्या छोट्या सोप्या सोप्या आणि फार इम्पॉर्टंट टेक्निक्स असतील जे आज मी सांगतोय तर त्या मटेरियल तयार करताना खास करून तुम्हाला उपयोगी येतील म्हणून मी हे सांगतोय. कारण की जे काही तुम्ही हे करणार आहात, स्टोरी बोर्डमध्ये तयार करणारं जे मटेरियल आहे त्याला सिंगल बॅकग्राऊंड फक्त ठेवा, एक कलरचा सिंपल बॅकग्राऊंड. जसा की समजा तो व्हाईट असतो, तो व्हाईटच ठेवला तरी चालेल. आणि त्यानंतर ते तुम्ही समजा PPTमध्ये घेतलं तर त्याचं जे बॅकग्राऊंड असतो तो रिमूव्ह तुम्हाला करायला लागेल. तर तो बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही काय टेक्निक्स वापरतात ते या ठिकाणी काही गोष्टी सांगतो मी तुम्हाला. जसं की समजा इथे ब्लँक स्लाईड आहे आणि तुम्हाला स्लाईड डिझाईन करताना किंवा ते मटेरियल बनवताना कसा कसा त्याचा उपयोग होईल ते सांगतो. आता इथे पहा, आपण इथे स्लाईड बघा, आपल्याला एखादा बॅकग्राऊंड जर घ्यायचा असेल स्लाईड डिझाईन करताना, तुम्ही इथे जे बॅकग्राऊंड्स आहेत यापैकी एखादं तुम्ही चॉईस करू शकता आणि अशा प्रकारे ऑटोमॅटिकच स्लाईड ती भरून गेलेली आहे. जर वेगळा हवा असेल तर तुम्ही वेगळा घेऊ शकता या प्रकारे. म्हणजे स्लाईडला जर का तुम्हाला बॅकग्राऊंड हवा असेल आणि सी मोर डिझाईन्सला इथे तुम्हाला क्लिक करून अजून तुम्ही डिझाईन घेऊ शकता. ओके, तर हे सोप्या आणि इम्पॉर्टंट टेक्निक्स आहेत, त्यामुळे मी यातल्या अशा काही बारीक सारी गोष्टी सांगतोय ज्या की आपल्याला वापरता आल्या तर ते अजून फायदेशीर होईल. तर या प्रकारे असं काही करू शकता. आता आणखी एक मी प्लस स्लाईडला इथे क्लिक करतो वरच्या बाजूला आणि ब्लँक स्लाईड आपण करण्यासाठी याला आपण डायरेक्टली ड्रॅग करून काढून टाकू शकतो. आता इथे आपण एकच मिनिट, इथे आपण पहा एखादी इमेज मी इथे घेतो आणि तिचा बॅकग्राऊंड तुम्हाला काढून दाखवतो. जसे की स्टोरी बोर्ड वगैरेची आपण एक इमेज मला वाटतं कुठल्या तरी एका फोल्डरमध्ये ठेवलेली होती. मी इथून याच्यात ती घ्यायची आहे. समजा आपल्याला आपण काय करायचं, इन्सर्टमध्ये जायचं आहे, पिक्चरमध्ये जायचं आहे, दिस डिव्हाइस. समजा तुम्ही स्टोरी बोर्डच्या इमेजेस तयार करून ठेवल्या तुमच्या फोल्डरमध्ये, तर मला वाटतं मी D आणि इथेच कुठेतरी ठेवलं होतं. इथे बघा डेमो इमेज पॅक याच्यात असेल. ओके, आता हे समजा उदाहरणार्थ हे मी क्लिक करतो, इन्सर्ट करतो. आता तुम्ही कुठे तयार केलं, हे स्टोरी बोर्डमध्ये. कुठे तयार केलं आपण, हे स्टोरी बोर्डमध्ये. आता हे सेपरेट एलिमेंट तुम्हाला तुमच्या व्हिडिओत लागेल म्हणून तुम्ही हे समजा एका स्लाईडवर 2 घेतले, 3 घेतले, फार जास्त घेऊ नका. कारण की जितके तुम्ही जास्त एलिमेंट्स एका स्लाईडवरती घेणार तेवढी त्याची साईज जी आहे ना ती छोटी होत जाणार आणि मग ती व्हिडिओमध्ये समजा तुम्हाला मोठ्या आकारात वापरायचे असेल तर मग इमेज फाटते. ठीक आहे ना, त्याच्यामुळे योग्य आकारच तुम्हाला तिथून घेताना तसं घ्यायचा आहे. आता या ठिकाणी पहा, ही पूर्ण एक इमेज आहे. आता तुम्हाला इथे अजून क्लिअर होण्यासाठी, आता मागचा बॅकग्राऊंड व्हाईट आणि हा पण व्हाईट आहे ना, म्हणून इथे तेवढं परफेक्ट कळत नाही, तर मी बाजूला क्लिक करतो बघा ब्लॅक जागेत आणि इथे वाटल्यास एक आपण बॅकग्राऊंड टाकूया. तो बॅकग्राऊंड कसा टाकणार, राईट क्लिक करायचे, फॉर्मॅट बॅकग्राऊंड आणि इथे बॅकग्राऊंड फॉर्मॅट करण्याचे ऑप्शन असतात. तिथे सॉलिड कलर म्हणजे एक प्लेन कलर आपल्याला टाकायचा असेल तर आपण सध्या प्लेन कलर एक चेंज करूया इथून. हे पहा, तुम्हाला फक्त माहितीसाठी हा मी बॅकग्राऊंड चेंज केला आहे. आता आपल्याला समजलं आहे की हे एका इमेजवर आतमध्ये 3 इमेजेस आहेत आणि या तिन्हींचा मिळून एक इमेज आहे आणि त्याला व्हाईट बॅकग्राऊंड आहे. आता हे आपल्याला सेपरेट करायचं आहे आणि बॅकग्राऊंड पण त्याचा रिमूव्ह करायचा आहे. हे फार महत्त्वाची टेक्निक आहे, कारण की तुम्ही जरी समजा स्टोरी बोर्ड वापरून हे तुमचं मटेरियल तयार करून एक स्लाईडमधून ते इकडे आणलं इमेजच्या स्वरूपात, पण त्याला बॅकग्राऊंड असणार आणि व्हिडिओमध्ये आपल्याला जे मटेरियल पाहिजे ते बॅकग्राऊंड रहित पाहिजे, बॅकग्राऊंड नसलेलं पाहिजे, ज्याला ट्रान्सपरंट PNG प्रकार म्हणतात तसं पाहिजे. तर मग ते कसं तयार करतात ते पाहिजे आपल्याला. तर या ठिकाणी आपण आहोत आणि इथे तुम्हाला डबल क्लिक करायचं या इमेजवर. जसं डबल क्लिक केलं ऑटोमॅटिकच वरचे मेनू चेंज झाले बघा. बाजूला मी क्लिक करतो, याच्यावर सिंगल क्लिक करतो तरी पण ते मेनू आलेत, पण कधी कधी येत नाहीत, म्हणून डबल क्लिक करायचे.
तर इथे येतो बॅकग्राऊंड रिमूव्ह बॅकग्राऊंड नावाचा मेनू. कुठला? रिमूव्ह बॅकग्राऊंड. तर हे रिमूव्ह बॅकग्राऊंड नावाचं फंक्शन तुम्हाला जर का तुमच्याकडे PPTचं 2019चं व्हर्जन असेल किंवा 16चं असेल त्याच्या पुढच्या व्हर्जनमध्येच हे भेटेल. ओके, तर माझ्याकडे 365 आहे म्हणून माझं थोडंसं त्यापेक्षा व्हर्जन वेगळं आहे. पण तुमच्याकडे PPTचं जे व्हर्जन आहे ते तरी किमान 2016 किंवा 19 तरी असलं पाहिजे. त्याच्या अगोदरचं व्हर्जन असेल तर हा फंक्शन तुम्हाला नाही मिळणार. ठीक, तर शक्यतो 365 वापरायला भविष्यात तुम्ही नक्की विचार करा. पण सध्या नाही, आणि तुमच्याकडे 19 जरी असलं तरी तुमचं काम भागू शकतं. तर इथे बघा मी डबल क्लिक करतो, पहा कशावर? रिमूव्ह बॅकग्राऊंडच्या फंक्शनवर. आणि या ठिकाणी काय झालेलं आहे? हे ग्रीन राहिले हे सगळंच रेड झाले. ठीक आहे ना. आता या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचं आहे की जो भाग रेड आहे, जो भाग रेड म्हणूया किंवा पिंक म्हणूया, जो भाग पिंक आहे तो भाग रिमूव्ह होणार आहे. तर मग आपल्याला रिमूव्ह कुठलं कुठलं करायचं आहे? हे सगळं रिमूव्ह करायचं आहे. पण हे पिंक आहे म्हणजे हे पण रिमूव्ह होणार आहे. ही चेअर पण पिंक झालेली आहे म्हणजे ही पण रिमूव्ह होणार आहे. पण आपल्याला मात्र चेअर पाहिजे आणि हे झाड पण पाहिजे. तर मग याच्यासाठी काय करायचं? तर हे भाग ठेवायचा ना आपल्याला, म्हणून आपण काय करायचं बघा, बारकाईनं बघा. इथे म्हणायचं आहे मार्क एरिया टू कीप आणि त्याच्या शेजारी आहे मार्क एरिया टू रिमूव्ह. वाईस वर्सा आहे, उलट सुलट आहे. तर या ठिकाणी आपण मार्क एरिया टू कीप म्हणजे जो एरिया मला ठेवायचा आहे त्याच्यावर मार्क करा असं म्हणायचं आहे. तर मी ते क्लिक करतो आणि हा मला एरिया ठेवायचा आहे म्हणून याच्यावर मी मार्क करतो. जमलं का? तर अशा प्रकारे मी त्याच्यावर मार्क केलं तर ऑटोमॅटिक त्या AI टेक्नॉलॉजीने ते झाड पूर्ण कॅच केलं आणि त्याला पूर्ण म्हणजे तो पिंक कलर त्याच्यातून काढून टाकला. तसंच चेअरला करायचं आहे. सेम तिथे ऑलरेडी क्लिक आहेच. मी याच्यावर क्लिक करतो. इथे एवढा भाग गेला. पूर्ण चेअर इथे या प्रकारची बनलेली आहे. आता आपल्याला जे काम पाहिजे ते पूर्ण झालंय. म्हणजे काय, आपल्याला जे एलिमेंट ठेवायचे आहेत ते बरोबर त्या कलरमध्ये आहेत आणि जो काढायचा भाग आहे तो पिंक कलरमध्ये आहे. अशा प्रकारे आपल्याला याची व्यवस्थित प्रॉपर सेटिंग करून घ्यावी लागते. आणि मग आपण या ठिकाणी क्लिक करायचे कीप चेंजेस. मी करतो क्लिक. तर हे बघा त्याच्या मागचा बॅकग्राऊंड निघून गेला आणि निव्वळ आपल्याला जे ट्रान्सपरंट इमेजेस हव्या होत्या त्या शिल्लक राहिल्या. पण तरी देखील अजून एक फंडा आहे की ह्या इमेजेस आपल्याला सेपरेट वापरायच्यात, ना की तिन्ही एकाच वेळेला. मग याला सेपरेट करावं लागेल. मग ते कसं करणार? तर त्यासाठी इथे जायचं, क्रॉप क्लिक करायचं. क्रॉपला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे क्रॉपचे चिन्ह आलेले आहेत. तर अनवॉन्टेड पार्टला आपण क्लिक करून इथे क्रॉप करूया. हा खूप जास्तीचा पार्ट आलेला आहे खाली, तर एवढं आपण वर घेतलेलं आहे. वरून पण आपल्याला इथून इथे झाडाला एवढे समजा घेऊया. इकडच्या बाजूने झाडापासून भरपूर जास्त जागा सुटलेली आहे, याला पण आपण आतमध्ये ड्रॅग करून घेऊया. ठीक आहे, इथपर्यंत. आणि इकडून पण ॲडजस्ट करून घेऊया एवढं. आणि बाजूला मोकळ्या जागेत क्लिक करायचं आहे. आता पुन्हा क्लिक केल्यास काय झालं? आपण क्रॉप केला तेवढाच एरिया शिल्लक राहिला, बाकीचा निघून गेला. आता या तिघांनाही सेपरेट करायचं आपल्याला. तर मग कसं करणार? तर याला सिलेक्ट करायचं, म्हणजे याला बॉर्डर आलेली सिलेक्ट झालं. कंट्रोल बटन दाबून ठेवायचं आणि फक्त बाजूला ओढायचं. ते असं झालं डुप्लिकेट. हे मी त्याही दिवशी सांगितलं होतं, तेच डबल क्लिक केले. आता डुप्लिकेट केल्यानंतर आपल्याला याच्यातलं फक्त झाड काढून घ्यायचं आहे, म्हणून आपण याच्यावरती क्लिक करणार, क्रॉपला क्लिक करणार आणि एवढाच भाग आपण ठेवणार आणि बाजूला क्लिक करणार. म्हणजे हे झालं झाड सेपरेट. पुन्हा ह्याच्यावर क्लिक करणार, कंट्रोल दाबून धरणार, याला डुप्लिकेट करून घेण्यासाठी आपल्याला या प्रकारे ड्रॅग करणार आणि आता आपण क्रॉपला क्लिक करूया. ओके, डबल क्लिक करा, क्रॉप येईल बघा. सिंगल क्लिक केलं तेव्हा आलं नव्हतं, डबल क्लिक केलं क्रॉप आला. मी इथे क्लिक करतो आणि आता समजा आपल्याला झाड हे मधलंवालं सेपरेट करायचं आहे, तर याला आपण इथे घेऊ आणि इथे असं ॲडजस्ट करूया आणि बाजूला क्लिक करूया. तर हे बघा, हेही सेपरेट झालं. पुन्हा आपण तेच प्रक्रिया रिपीट. असं नाही, क्रॉप बटन दाबायचे
क्रॉपचे हे आयकॉन्स आल्यानंतरच आपल्याला क्रॉप करता येतं. झाले. आता हे डिलीट करून टाकलं तरी चालेल. 3 एलिमेंट आपल्याला सेपरेट पाहिजे होते, सेपरेट झाले. जमेल का नाही हा फंडा? कोणाकोणाला वाटतं जमेल? तर आपण जे काही मटेरियल तयार करून घेतलं असेल स्टोरी बोर्डच्या माध्यमातून, तर तुम्ही या प्रकारे ते सेपरेट करू शकता आणि हे मटेरियल तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये वापरू शकता. म्हणजे स्वतःचं मटेरियल स्वतः तयार झालं. जर तुम्हाला त्यातले एलिमेंट लागणार असतील तर ते तुम्ही घेऊ शकता, पण तुम्ही ते एलिमेंटला कलर काय वगैरे जे द्यायचं आहे ना ते तिकडेच देऊन घ्या. इथे तुम्ही काही वेगळं करत बसू नका त्याच्यावर, आणि तेवढंसं परफेक्ट इथे होणार पण नाही. त्याच्यामुळे अगोदर तिकडेच करा जे काय करायचं आहे ते. मी ओके, तर एकच रिप्लाय आलाय, बाकीच्यांना समजलं नाही का हे कसं करायचंय किंवा हे जमणार आहे की नाही? सोपं आहे सर. सोपं आहे. आवडला ना फंडा तुम्हाला? ओके. एकदम झकास. एक इतर जे बॅकग्राऊंड रिमूव्हर जे टूल्स आहेत ते आपल्याला लिमिटेशन देतात. तुम्हाला 5 इमेज करता येतील, दररोज 2च करता येतील, दररोज 10च करता येतील, किंवा महिन्याला एवढेच क्रेडिट मिळतील. ते इथे काही झंझट नाही. इथे काही अनलिमिटेड तुम्ही मटेरियल बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. पण याची एक खासियत आहे की प्लेन कलर जर असेल ना तर परफेक्ट रिमूव्ह केला जातो, आणि खूप जास्त क्रिटिकल आणि मिक्स कलरचा बॅकग्राऊंड असेल तर मात्र PPT तिथे मात्र कमी पडते हे सगळं रिमूव्ह करायला. ठीक आहे ना. पण आपल्याला तर मटेरियल तयार करतानाच प्लेन बॅकग्राऊंडमध्ये घ्यायचं इकडे, म्हणजे झंझट आपल्याला ती येणारच नाही. ठीक, तर एवढं लक्षात ठेवा. म्हणजे PPTतला हा बॅकग्राऊंड रिमूव्हर जरी टूल असला ना तरी तो परफेक्ट पिंक किंवा एक प्लेन कलर जिथे आहे ना तिथे परफेक्ट वर्क करतो. एवढं ध्यानात घ्या आणि त्याप्रमाणेच आपल्याला काम करायचं आहे. तर हे झालं आपलं स्वतःचं मटेरियल तयार. आता याच्यावर कॉपीराईट येण्याचा काहीही संबंध नाही. हे सगळं तुम्ही स्वतःहून क्रिएट केलेलं आहे. ठीक, चला तर अजून पुढच्या काही गोष्टी. आता काय करूया आपण, आणखी एक स्लाइड घेतो मी. ओके, एक स्लाइड या ठिकाणी मी ऍड केलेली आहे, आणि आपण काय करूया इथे जस्ट एक डमी टेक्स्ट मी टाकतो आणि तुम्हाला काहीतरी क्रिएट करून दाखवतो. ओके, डमी टेक्स्ट. तर इकडे आपण एक टायटल ऍड करूया. आता तुम्हाला डमी टेक्स्ट ज्याद्वारे हे करून दाखवतो याला आपण क्लिक केलंय. आणि जस्ट आपण एक फॉन्ट वगैरे चेंज करून घेऊया. आता असे तुम्ही एका स्लाइडवर हा एक हेडलाईन मी घेतलेला आहे बघा, आणि या हेडलाईन सोबत अजून तुम्हाला समजा खाली काही पॉईंट्स लिहायचे असतात. एका स्लाइडवर तुम्ही काहीतरी पॉईंट लिहिता ना, एक हेडलाईन आणि त्याच्या खाली काही सब पॉईंट्स. तर समजा तशा प्रकारे अजून मी टायटल समजा एक डेमो घेऊया आपण. ओके, तर मी काय केलेलं बुलेट सिलेक्ट केलंय, एंटर करतो. इंग्लिश घेतो थोडंसं म्हणजे पटापटा होईल काम. एंटर करतो.
ओके, या प्रकारे तुमचं एक हेडलाईन आहे आणि एक त्याच्यामध्ये जस्ट काही त्याचे पॉईंट्स आहेत. आता तुम्हाला स्लाईड तयार करायचे आहेत. तुम्ही काय करायचं, अगोदरच हे सगळं मटेरियल कुठेतरी एखाद्या विशिष्ट ठिकाणी तयार समजा तुम्ही करून ठेवलेलं असेल आणि तुम्ही समजा इथे शाबास गुरुजी एज्युकेशन म्हणजे ही एक हेडलाईन आहे, याचे सब पॉईंट्स आहेत, ह्याच्यात तुम्ही टाकायचे. टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली तिकडे डिझायनर नावाचा एक मेनू ओपन होतो. या ठिकाणी तुम्ही होम इथे असता आणि इथे डिझायनर नावाचा मेनू असतो आणि ह्याच्यात बघा खालीपर्यंत तुम्हाला स्लाईड डिझाईन करण्याची जरी कला नसली तरी हा AI टेक्नॉलॉजीचा टूल असल्यामुळे ह्याच्यात ऑटोमॅटिकच आपल्याला तो डिझाईन तयार करून देतो. हे बघा, पहिली डिझाईन अशी तुम्हाला लागते का, अशी आवडते का, दुसऱ्या नंबरची, पहिल्या नंबरची, तिसऱ्या नंबरची, ह्या नंबरची, नेमकं कशी स्टाईल तुम्हाला हवी आहे तर तो ऑटोमॅटिक तुम्हाला तयार करून देतोय, सजेशन देतोय. तर याच्यापैकी कुठलं तुम्हाला सुटेबल वाटत असेल तुमच्या टॉपिकला किंवा तुम्हाला समजून सांगण्यासाठी हे घेऊ शकता आणि छानपैकी फटाफटा तुमच्या PPT तयार करू शकता. याच्यासाठी म्हणजे हे या प्रकारे. आणि तुम्ही म्हणाल की ह्या सर इमेजेस आल्यात ना, ह्या इमेज तर आपल्याला सुटेबल नाही आता, तर ह्या इमेज आपण बदलू शकतो. पण हे डिझाईन या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक आल्यात, त्या महत्त्वाच्या आपल्यासाठी. आणि त्याच्यामुळे आता हे बघा, हे समजा तुम्ही घेतलं तर ही सगळी डिझाईन ऑटोमॅटिक आली ना. तुम्हाला ह्याला डिझायनिंग करायला वेळ घालावा लागला असता, तर ते वाचलं आणि फक्त हे जे पॉईंट्स वगैरे आहेत ते तुम्ही योग्य ते ठेवलेले असतील आणि याची थोडीशी ॲडजस्टमेंट करू शकता. ह्याला वाटलं तुम्हाला की हे जरा खूप मोठं झालं आहे तर तुम्ही जरासं छोटं करू शकता. सॉरी, ह्याच्या इथे क्लिक ठेवायचं असतं बॉर्डरवर आणि मग छोटं करायचं आहे. ठीक, तर या प्रकारे तर या पद्धतीने आपण स्लाईड स्वतःच्या डिझाईन करू शकतो. तर हेही लक्षात घ्या. हे फंक्शन जर तुमच्याकडे नसेल तर मग ऑफिस 365 वगैरे तुम्हाला नंतर भविष्यात वापरावं लागेल जर तुम्हाला याची गरज असेल तर. तर हे ऑटोमॅटिक आपल्याला या पद्धतीने हे तयार करून देतं आणि यातल्या इमेजेस ज्या आहेत ना, त्या इमेजेस तुम्ही बदलू शकता जर तुम्हाला गरज असेल तर. ओके, तर हे कसं स्लाईडला डिझाईन करता येतं आपल्याला ह्या डिझायनर AI टूलच्या मदतीने, ते आपल्याला इथे लक्षात आलं. आणि आपण समजा स्लाईडची तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही स्लाईड डिझाईन करू शकता. आता अजून एक पुढचा मेनू मला तुम्हाला समजून सांगायचा आहे जो की महत्त्वाचा आहे. हे बघा, इंक इक्वेशन हा टॉपिक आहे जो मी आता सांगेल. इंक इक्वेशन नावाचा जो टॉपिक आहे ना, तर त्याला मी ओपन केलंय आणि समजा तुम्ही मॅथमॅटिकल काहीतरी इथे समजा स्लाईड तयार करत आहात आणि त्याच्यात तुम्हाला x² y² असलं काहीतरी आहे किंवा असं फ्रॅक्शनल काहीतरी आहे, तर ते आपल्याला इथे किंवा केमिकल रिॲक्शन्स आहेत ज्या तुम्हाला इथे टायपिंग करता येणं झालेत, मग त्यासाठी हा मॅथ इनपुट कंट्रोल हा आहे किंवा त्याला इंक टूलसुद्धा म्हणतात. तर मी सर्च बारमधून तो शोधून काढला कारण की माझी म्हणजे तो टूल कुठे ठेवला वेळ जात होता शोधायला म्हणून. तर या ठिकाणी आता काय करायचं की हे कसं वापरायचं ते थोडक्यात सांगतो. हा इंक टूल कोणी वापरला असेल तर आय टाईप करा. इंक टूल कोणी किती जणांनी वापरलं आपल्यापैकी? ओके, कोणीच नाही वापरला का? चला, तर या ठिकाणी बघा याचा एकदम सोप्या पद्धतीने वापर आहे. इथे बघा, समजा तुम्हाला लिहायचं असेल 2/3, हे बघा ऑटोमॅटिक तिथे लिहून देते. आणि हेच तुम्हाला आता इकडे PPTत पाहिजे
तुम्हाला म्हणायचं इन्सर्ट, हे आलं बघा. या पद्धतीने ते इन्सर्ट झालेलं आहे. ओके, अजून वेगळं आता इथे मला चांगलं हे माऊसने लिहायला समजा येत नाही. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 2ab. ओके, आता हे माझ्याकडून माऊसने परफेक्टली लिहिलं जात नाही, म्हणजे व्यवस्थित लिहिलं जात नाहीये. तर समजा आपल्याला हे काही बरोबर आलं नाही असं वाटलं, आपण काय करायचंय, इथे सिलेक्ट अँड करेक्ट असं म्हणायचं आहे. ह्याच्यात काय पाहिजे आपल्याला, एक्स स्क्वेअर, हे बघा, आणि इन्सर्ट म्हणायचं आहे. जमलं का आणि तुम्हाला जमेल का? तर जे मॅथवाले आहेत, ज्यांना कधी कधी PPT मध्ये काही सादरीकरण करायचं असेल, व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणा किंवा प्रेझेंटेशन देण्यासाठी, तर या गोष्टी आपल्याला यायला पाहिजेत. आणि ज्या इथे मी हाताने लिहिल्या त्यांनी प्रिंट करून दाखवल्या, तर हे इंक टूल आहे ज्याच्या मदतीने हे आपल्याला करता येतं. तर तुमच्याकडे पेन टॅब असेल तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता हँडरायटिंगच्या स्वरूपात, आणि तो डायरेक्टली इथे आपल्याला प्रिंटिंगमध्ये कन्वर्ट करून देईल. आता इथे मी माऊसने लिहिले आणि त्याने आपल्याला आपलं प्रिंटिंगच्या स्वरूपात कवर आपलं कंट्रोल तिथे आपल्याला दाखवलं की कशा पद्धतीने लिहिलं जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही मॅथ्सच्या पैकीचे जिथे काही जण आहेत तर तुम्हाला PPT मध्ये हे वापरता येऊ शकतं. वर्डमध्ये पण हा टूल वापरता येतो, तिकडे पण हा इंक टूल आहे, वर्डमध्ये पण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जिथे कुठे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर असं लिहिण्याची गरज असते, केमिकल रिॲक्शन लिहिण्याची गरज असते, तिथे याला तुम्ही वापरू शकता. ठीक, तर अशा प्रकारे आपण इथून याचा उपयोग करावा. ओके, आता शेवटचे काही 5-7 मिनिटं राहिलेली आहेत. अजून एक मी महत्त्वाची तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करतोय. तुम्हाला एक लिंक उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या सेशनमध्ये, तर तिथे तुम्हाला टाकायचं आहे TINYWOW.com. ओके, तर यावर आपण नंतर कधीतरी डिटेल सेशन घेणार आहोत, पण सध्या तुम्हाला पहिल्यांदा मी याची माहिती देतोय. अजून मी माहिती बाहेर म्हणजे अशी ओपनली दिलेली नाही, पण तुमच्यासाठी ही माहिती मी इथे शेअर करतोय. ओके, तर हा फ्री टूल आहे, 100% फ्री टूल आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय काय वापरायला मिळेल ते सांगतो. 200+ ऑनलाईन टूल इथे मिळतील. किती? 200+, एकाच लिंकवर. कुठल्या? tinnywow.com. ऑलरेडी याची लिंक आपल्या इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये ऑलरेडी आहेच. तर तुम्हाला हे टूल कोणते कोणते आहेत ते सांगतो. तर याच्यामध्ये PDF टूल आहे, इमेज टूल आहे, व्हिडिओ टूल्स आहेत, AI रायटिंगचे टूल्स आहेत आणि फाईल टूल्स आहेत. म्हणजे हे मुख्य प्रकार आहेत. 1 2 3 4 आणि 5 याचे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत. तर जस्ट आपण PDF ला समजा क्लिक केलं तर PDF मध्ये एवढे टूल आहेत. मर्ज PDF, एडिट PDF, PDF टू JPG, काय 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 सगळं PDF, पॉवरपॉईंट टू PDF टू पॉवरपॉईंट असं पण आहे. तर हे सगळे वेगवेगळे आहेत, भरपूर काय काय आहेत. प्रोटेक्ट PDF ट्रान्सलेटर, म्हणजे फक्त PDF चे एवढे टूल आहेत. 50 टूल असतील अंदाजे PDF मध्ये. GIF टू PDFच PDF. ठीक आहे, याच्यानंतर आपण थोडंसं बॅक येऊ, इमेज टूलमध्ये जाऊ.
तर इमेज टूलमध्ये आल्यावर बघा रिमूव्ह बॅकग्राऊंड, इथून पण तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्याची सोय आहे. जर समजा PPTमध्ये तुम्हाला एखादा बॅकग्राऊंड रिमूव्ह होत नाही, समजा प्लेन कलर नसेल तर PPT तेवढासा परफेक्ट बॅकग्राऊंड रिमूव्ह नाही करत, मग तुम्ही ह्याच्यात वापरू शकता रिमूव्ह बॅकग्राऊंडमध्ये जाऊन, तसा एखादी गरज पडली तर. AI इमेज जनरेटर, AI इमेज जनरेटरमध्ये तुम्ही टेक्स्ट टाकू शकता आणि त्यानुसार इमेज तयार करून देईल हा AI इमेज जनरेटर. त्यानंतर PDF टू JPG वगैरे वगैरे भरपूर काय काय इमेजेसचे प्रकार आहेत. कॉम्प्रेस इमेज साईज, रिमूव्ह वॉटरमार्क आणि असंख्य, म्हणजे जे काही तुम्ही हे घेता ना, काय म्हणतात, स्टॉक फुटेजची एखादी इमेज तुम्ही घेता आणि त्याच्यावर त्यांचा वॉटरमार्क आलेला असतो, तसला वॉटरमार्क काढायचा असेल तर हा टूल उपयोगी येतो. पण राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्या काही गोष्टी करू नका. ते जरी तुम्ही वॉटरमार्क काढला तरी कॉपीराईट हे लागणारच असते, त्याच्यामुळे म्हणजे त्या कामासाठी तरी किमान हे वापरू नका. तर अशा प्रकारे आपल्याला भरपूर सारे टूल इथे उपलब्ध आहेत इमेजच्या संदर्भातले. ठीक आहे, तुम्ही नंतर तुम्हाला याच्यातले काय काय लागेल ते तुम्ही वापरा. जस्ट मी तुम्हाला आता सध्या ओव्हरव्ह्यू दिला आहे. व्हिडिओ टूल्स आहेत 10. काहीतरी ॲडव्हर्टाईज यायला लागली. ओके, ॲडव्हर्टाईज एखादी येणारच आहे कारण की फ्री टूल आहे हा, त्याच्यामुळे. आणि या ठिकाणी बघा MP4 टू MP3 असे बरेच काय काय ट्रीम व्हिडिओ, पण ह्याच्या नादी नका लागू. आपण ऑलरेडी चांगला एडिटर शिकत आहोत, त्याच्यामुळे हे असल्या छोट्या छोट्या गोष्टी दुसरीकडे घ्यायची गरज नाही तुम्हाला. यूट्यूब ट्रान्सक्रिप्ट, म्हणजे समजा तुमचा एखादा व्हिडिओ आहे यूट्यूबचा, तर त्याला ट्रान्सक्रिप्टमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही इथे टाकून पूर्ण त्याची स्क्रिप्ट काढू शकता. यूट्यूब टू टेक्स्ट, ट्रान्सक्रिप्ट म्हणजे त्याच्यावर टेक्स्ट आपल्याला लिहायसाठी लागतो, आणि यूट्यूब टू टेक्स्ट म्हणजे डायरेक्टली व्हिडिओचा तुमचा व्हिडिओ डायरेक्टली तुमच्या टेक्स्टमध्ये कन्वर्ट होईल, तर त्यासाठी हा टूल आहे. तुमची स्क्रिप्ट पूर्ण बाजूला निघेल. फेसबुक डाउनलोड, रिसाइज व्हिडिओ, म्यूट व्हिडिओ, भरपूर काय काय वेगवेगळं आहे. MP4 टू GIF आणि बरंच काही. तर ह्या टूलचाही तुम्ही राज्यस्तरीय व्हिडिओच्या म्हणजे कॉन्टेंट निर्माण करताना ह्याचाही शक्य तेवढा उपयोग करू शकता, जे जे तुम्हाला याच्यातलं लागेल. हे आहे कंटेंट रायटिंग. काय म्हणते हे, ओके. हे बघा एसे रायटर, तुम्हाला एखादा निबंध लिहून पाहिजे असेल AI कडून, तर ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही निबंध लिहून घेऊ शकता. कॉन्टेंट इम्प्रूव्हर, ऑलरेडी तुमच्याकडे कॉन्टेंट आहे पण त्याला काही इम्प्रूव्ह करायचे, पण हे खास करून AIचे जे टूल आहेत ना, ते मॅक्सिमम आपल्याला कुठे काम करतात, इंग्लिश लँग्वेजवर काम करतात, त्यामुळे मराठी लँग्वेजवरती तेवढेसे परफेक्ट हे वर्क नाही करणार. ओके, तर या सगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला याच्यातली गरज असेल तर तुम्ही ते वापरा. तर थोडक्यात काय की आजचा सेशन या ठिकाणी बरोबर 10:00 झालेले आहेत. तरी पण आपण एक समजा फाईल टूल्स शेवटीचा राहिला आहे, बघून घेऊया. हे बघा एक्सेल टू PDF, स्प्लिट एक्सेल, CSV टू एक्सेल आणि हे बाकीचे इतर फॉर्मॅट. तर हे tinnywow.com किंवा टायनी, जे काही तुम्हाला म्हणायचे ते म्हणा, पण याचा जरूर उपयोग करा लागेल त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे म्हणजे तुमच्या जे काही टूल्स आहेत त्याची काही कमी राहिलेली नाही तुमच्याकडे, की काय आपल्याला नडून कुठे पडेल एखाद्या विषयासाठी, तर ते सर्व काही तुम्हाला मिळालेलं आहेच. फक्त काय वापर मात्र गरजेचा आहे. तर योग्य तऱ्हेने तुम्हाला वापर करता आला तर या सगळ्या गोष्टी नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता, आणि तुम्हाला व्हिडिओ बनवण्यात कुठेही फार काही अडचण जाण्यासारखं नाहीच काही. तर तुम्हाला माझा नंबर, जे काहीतरी रिक्वेस्ट आलेली की नंबर टाका, तर नंबर ऑलरेडी आपण ॲडमिन म्हणून तिथे आहेच, त्यामुळे नंबरचा काही तसा इश्यू नाही. तुम्हाला नंबर दिसत आहेच, तर तुम्ही म्हणजे चॅटिंग वगैरे पर्सनल काही पाहिजे असेल तर करू शकाल.
आता आपण या ठिकाणी थांबवण्या अगोदर काही कोणाला प्रश्न असल्यास प्रश्न घेऊया, तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. आणि उद्या आपण फिल्मोरा हा टूल पुन्हा राहिलेला पूर्ण दिवस आपण उद्याचा फिल्मोरा पूर्ण करण्यासाठीच घेणार आहोत. जर उरला वेळ तर मग काही थोडंफार बघू. ओके, तर आता काही कोणाला प्रश्न आहे का? आणि असेल ताबडतोब विचारावा. हॅलो सर. हा, बोला. येतोय आवाज, बोला. सर, जर ॲनिमेशन प्रकारातला व्हिडिओ घेतला तर मध्ये जो कंटेंट आहे तो जर आपण ॲनिमेशन टाकतो, एखादा पार्ट घेतला तर तो पार्ट आहे असा वाचून त्याचं एक्सप्लेनेशन त्या ॲनिमेशनच्या द्वारे केलं आणि पार्ट वाचला तर चालेल का एक्सप्लेनेशनच द्यावं लागेल बोलूनच? पाठ वाचून कसं काय चालेल? मग आपल्याला शिकवायला ना, म्हणजे ते सोपं करून सांगायला तर लागेल ना. तो आपण ॲनिमेशनच्या द्वारे जर सांगत असेल तर? कुठलं ॲनिमेशन? म्हणजे त्या पाठाचं जे आपण करणार, समजा एखादा घेतलेला पाठ. पाठाचं ॲनिमेशन म्हणजे तुम्ही जे काही बोलताय त्यालाच अनुसरूनच ॲनिमेशन होणार ना त्याचा. एखादा गोष्टीरूप पाठ असतोय आपल्या मराठी विषयात असतो, तर त्यामध्ये चालेल ना. ॲनिमेशन तर लागणारच आहे, त्याच्याशिवाय तर व्हिडिओ कसा होईल? ॲनिमेशन आणि तुमचं जे काही व्हॉइस किंवा तुम्ही जे बोलताय ते एकमेकाशी संलग्न असलं पाहिजे. नाही, समजा घरभर प्रकाश हा आपण एक कोणीतरी मध्ये टाकलेला होता पाठ, त्याची गोष्टीरूप टाकलेला होता. मग तो धडा आहे असा वाचला जातो आणि त्या धड्यानुसार चित्र बदलत जातात किंवा त्या पात्र बदलत जातात किंवा त्या तेही चालेल. तिथे एक्सप्लेनेशनची काही गरज नाही ना? नाही, गोष्टी स्वरूपात असल्यामुळे फार काही तिथे एक्सप्लेन करायची गरज नाही. फक्त अवघड शब्द जे असतात, वाक्प्रचार जर असतील त्याच्यामध्ये तेवढे एक्सप्लेन करा. बाकीचे तर काय वाचूनच दाखवावं लागेल. ओके सर. कारण की ती गोष्ट असल्यामुळे त्याच्यात काही वेगळं, फक्त अवघड शब्द जे आहेत एक्सप्लेन करायला लागतात तेवढेच. बाकी इतर काही फार काही त्याच्यावर बोलावं नाही लागत. आणखी कोणाचा काही प्रश्न राहिला आहे का? ओके, सगळे तुम्ही चुपचाप बसलात की मला प्रश्न पडतो, काहीतरी बिघडलंय. ओके, तर 10:03 झालेले आहेत. आता कोणालाही प्रश्न नसेल तर मग आपण थांबूया. पण प्रश्न असल्यास अजूनही मी 1 मिनिट संधी देतोय. तुम्ही माईक सुरू करा आणि स्वतःहूनच प्रश्न विचारा. हा, हॅलो सर. बोला. सर, माझा प्रश्न म्हणजे ह्याच्या अनुषंगाने नाही, आपल्याला कर्सर हायलाइटर तो कसा घ्यायचा ते सांगा ना जरा. हा, ते स्क्रीन शेअर ते करून मला द्या. जमत नाही. हो, ओके. तुमचा काही प्रश्न असू द्या, पण विचारला पाहिजे. आता तुम्ही विचारला नसता तर ते तसंच राहून गेलं असतं. स्क्रीन शेअरिंगचा प्रश्न आपण घेतल्याशिवाय मीटिंग काही थांबवणार नाही आहोत. तर अगोदर त्याच्याही कोणाला प्रश्न अजून असला तर विचारू शकता. तुम्ही एखादा टूल इन्स्टॉल करताना कुठेतरी तुम्ही अडकलायत, असं काही असल्यास तुम्ही ताबडतोब सांगा, म्हणजे तुमची स्क्रीन शेअर करून पण तो प्रश्न सोडवला जाईल. ओके, ठीक आहे. प्रश्न नाही असं आपण समजूया, कारण की कोणी काही बोललेलं नाही आहे. तर स्क्रीन शेअर करण्यासारखा काय नाव तुमचं सर? आता तुम्ही जे विचारला कर्सर हायलायटर बद्दल. सुभाष मोकल. काय नाव? मोकल. अच्छा. सुभाष मोकल. ओके, तर आपण या ठिकाणी आजचा सेशन संपला असं मी जाहीर करतो आणि आजची रेकॉर्डिंग आपण इथे स्टॉप करूया आणि पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी ठीक 8:30 वाजता.